प्रोसेस स्टार्ट करा लाईव्ह हा. नाव. नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शिक्षण विकास मंच, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेल्या 100 दिवसात 10वी या उपक्रमातील आजच्या गणित विषयाच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक व पालक आणि विद्यार्थी यांचे मनपूर्वक स्वागत. गणित हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करत असताना समजत नाही आणि कोरोना काळामध्ये शाळा बंद आहेत, त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धती अंगीकारली आहे. आणि ऑनलाईन अध्यापनात जर प्रत्यक्ष अध्यापनात विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण जातो, तर ऑनलाईन अध्यापनात काही विचारायला नको. शिक्षण विकास मंच कोर टीमचे सदस्य श्री कुलकर्णी सर यांनी काही दिवसापूर्वी एक ऑनलाईन सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये जवळपास 2750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यापैकी 32% विद्यार्थ्यांनी गणित विषय हा ऑनलाईन अध्यापनामध्ये अत्यंत कठीण जात असल्याचे नमूद केले आहे. या 100 दिवसामध्ये 100 दिवस हा आपण एक प्रतिकात्मक शब्द वापरला आहे, परंतु नियमित वर्षापेक्षा कमी वेळ आपल्याला या शैक्षणिक वर्षात मिळणार आहे. आणि या कमी वेळेमध्ये गणितासारखा अवघड विषय आपण चांगल्या पद्धतीने अधिक परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांना कसा शिकवावा किंवा विद्यार्थ्यांकडून कशी तयारी करून घ्यावी, यासाठी आजच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये तज्ञ जे मार्गदर्शक आहेत त्यांचा मी आता परिचय करून देतो आहे. हे तज्ञ मार्गदर्शक आपणा सर्वांच्या परिचयाचे आहेत, माहिती आहेत. सर्वप्रथम डॉक्टर जयश्री विलास अत्रे, नुमवी मुलींची प्रशाला येथे 30 वर्ष गणित विषयाचे अध्यापन करून मॅडम 2010 साली सेवानिवृत्त झाल्या आहेत. 1994 सालापासून त्या बालभारतीच्या गणित विषयाच्या समिती सदस्य म्हणून कार्य पाहत आहेत. 2003 पासून इयत्ता 9वी व 10वीचा अभ्यासक्रम तयार करणे व पाठ्यपुस्तके तयार करणे यामध्ये समन्वयक म्हणून त्या काम पाहत आहेत. 1ली ते 10वीच्या गणित प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व स्तरावर गणिताच्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्य करत आहेत आणि गेली 12 वर्ष बोर्डाच्या शिक्षण संक्रमण मासिकांच्या संपादन समितीच्या सदस्य म्हणून त्या काम पाहत आहेत. आपले दुसरे तज्ञ मार्गदर्शक आहेत श्रीमती तरुबेन पोपट, संघवी हायस्कूल पुणे येथील या हायस्कूलमधून त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. राज्य विषय समिती सदस्य, राज्य स्तरावर अनेक प्रशिक्षणातून मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. इंटेल टीच टू द फ्युचर पुरस्काराने त्या सन्मानित आहेत आणि त्यांच्या शाळेचा निकाल हा सातत्यानं 100% लागत आहे. आपले तिसरे तज्ञ मार्गदर्शक आहेत सौ सुवर्णा विश्वास देशपांडे, राज्य गणित अभ्यास गट समिती सदस्य आहेत. यांना 2019 सालचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शिका लेखन समितीच्या सदस्य म्हणूनही त्या कार्य पाहत आहेत. तसेच राज्य स्तरावरील अनेक प्रशिक्षणासाठी RP रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. माध्यमिक शिक्षक गट नवोपक्रम स्पर्धा राज्य स्तरावर सलग 3 वेळा क्रमांक मिळवला असून 2016ला त्या राज्यात प्रथम आलेल्या आहेत. स्वप्न पेरणारी माणसे, पौष्टिक डबा ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली असून स्मार्ट किचन आणि स्वयंसुखी ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आपले चौथे मार्गदर्शक आहेत श्री अण्णाप्पा रावसाहेब परीद, MSc फिजिक्स, MSc मॅथ्स, B.Ed, DSM. हे देखील राज्य गणित अभ्यास गट समिती सदस्य असून शाळा सिद्धी राज्य निर्धारक आहेत. तसेच राज्य स्तरावर अनेक प्रशिक्षणासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य पाहिलेले आहे. तर असे अत्यंत निष्णात असे तज्ञ मार्गदर्शक
आपणाला आजच्या प्रशिक्षणासाठी लाभलेले आहेत. मी यांचे मनपूर्वक स्वागत करून इथून पुढे श्रीमती सुवर्णा देशपांडे यांच्याकडे सूत्रे सोपवत आहे. धन्यवाद. सर्वांना मनापासून नमस्कार. करोना काळाला आपण कधीही भविष्यात सुद्धा ज्याचा विचार केलेला नव्हता, अशा ह्या काळाला आपल्याला अचानक सगळ्यांना सामोरं जावं लागलं आणि शाळा बंद झाल्या. शाळा बंद झाल्या तरी आपण सगळ्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवलं. आपलं शिक्षण बंद झालं नाही, याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. 23 तारखेपासून काही राज्यातल्या काही भागात या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर काही महानगरपालिका क्षेत्रात शाळा अजूनही बंद आहेत. आता आपल्या पुढे असा प्रश्न आहे की 10वीची परीक्षा तर सगळे विद्यार्थी देणार आहेतच, फक्त एवढ्या कमी कालावधीत. कालच आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शालांत परीक्षा होऊ शकतात, पण अजून कोणालाच ह्याची खात्रीशीर कोणी सांगू शकत नाहीये, हेही तितकंच खरं आहे. तर साधारण आपल्याला 100 दिवसाचा, म्हणजे मगाशी तिजोरे सरांनी पण आपल्याला सांगितलं की अगदी 100 म्हणजे 100 नाही म्हणता येणार, पण जो कालावधी आपल्याला मिळणार आहे त्यात आपल्या पुढं मोठं आव्हान असं असणार आहे की आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी तयारी करून घ्यायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये आधी सकारात्मक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. आता करोना काळ आहे, आता अभ्यासक्रम कमी केलेला आहे आणि आता काय असं आपण निगेटिव्ह शिक्षकांनीच बोललं तर आपल्या विद्यार्थ्यांवर त्याचा चुकीचा परिणाम होईल. त्यामुळं आपण शिक्षकांनी खूप हा सगळा काळ आहे, हे जे वेगवेगळे निर्णय येत आहेत आणि आपल्याला त्याप्रमाणे कार्यवाही करायला लागत आहे, तर आपण खूप पॉझिटिव्हली या सगळ्यांकडे बघून 100 दिवसात किंवा अत्यंत कमी दिवसात आपण विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घेऊ शकतो याबद्दल जास्तीत जास्त चर्चा आम्ही या प्रशिक्षणामध्ये करणार आहोत. यामध्ये आपल्याला SCERT कडून आणि बालभारतीकडून काही वगळलेले घटक आणि उपघटक आपल्याला समजलेले आहेत. मागच्या महिन्यामध्ये तशी वेबसाईटवर आपलं प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही सगळ्यांनी ती बघितलेली सुद्धा आहे. त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आपल्याला इथं करण्यात येणार आहे. आता ह्या सगळ्यात जेव्हा विद्यार्थी शाळेतच आलेला नाही, तर त्याला घरी राहून किंवा ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थी किती शिकला, आपण शिकवत राहिलो, आपण ऑनलाईन तास घेतले, आपण PDF पाठवल्या, वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार केले, ते विद्यार्थ्यांना पाठवले, आपल्याकडनं आपण सगळं देत राहिलो, पण विद्यार्थ्यांना ते किती आत्मसात केलं हे मात्र आपल्याला कळलेलं नाही. हे मला पहिल्यांदा प्रामाणिकपणे मान्य आपण सर्वांनी केलं तर आपली पुढची सगळी जी प्रोसेस आहे ती चांगली सोपी होणार आहे. की आपण शिकवत गेलोय पण विद्यार्थ्यांना त्यातल्या किती क्षमता आत्मसात केल्या हे आपल्या कोणालाही माहिती नाही. आता काही भागात शाळा सुरू झाल्या आहेत, तिथं विद्यार्थी शाळेत आलेले आहेत, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात त्यांना काय बघावं लागेल तर विद्यार्थी कुठपर्यंत शिकलेला आहे, त्याला किती एखाद्या पाठातलं समजलेलं आहे, आणि ते लक्षात घेऊन आपल्याला जायचं आहे. काही भागात अजून शाळा सुरू झालेल्या नाहीत, तर मला असं वाटतंय की शिक्षकांनी पाठ्य विद्यार्थ्याला पटवून दिलं पाहिजे. आपली जी सगळी पाठ्यपुस्तकं आहेत ती आपण विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहितो, ही अतिशय प्रत्येक शब्द जर गणिताच्या पुस्तकाचा सुद्धा जर वाचला गेला, सोडवलेली जी उदाहरणे आहेत ती विद्यार्थ्याने वहीमध्ये सोडवून घेतली आणि मग खाली सराव संच जर विद्यार्थ्यांना सोडवला तर तो स्वयं अध्ययनासाठी आणि मग जिथे अडेल तिथे तो मित्रांना विचारेल, आपल्याला विचारेल. पण पाठ्यपुस्तक पहिल्यांदा गणितच असू दे, पाठ्यपुस्तक वाचणे, सोडवलेली उदाहरणं परत आपल्या वहीत सोडवणे आणि त्यानंतर सराव संच सोडवणे, आणि चौथी पायरी असेल शंका असतील त्या आपल्यापर्यंत येऊन आपण त्या शंका सोडवणे. या पद्धतीनं आपण जर विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकाचे महत्व पटवून दिलं तर ह्या 100 दिवसाचा जो कालावधी आहे तो आपण चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावर काम करू शकू आणि विद्यार्थ्याला परीक्षेसाठी तयार करू शकू. आता आपल्याला प्रात्यक्षिकाची तयारी पण करून घ्यायची आहे आणि गृहपाठ पण करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्याकडनं. आता विद्यार्थी घरी असल्यामुळं एक जेव्हा पालकांच्या मीटिंग्स होतात
तेव्हा असं लक्षात आले की विद्यार्थी लिखाण खूप कमी करतोय. तर आपल्याला गृहपाठ आणि प्रात्यक्षिकांबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. या दोन्हीमधून आपल्याला विद्यार्थ्यांची उदाहरणे सोडवण्याची भरपूर तयारी करून घेता येईल. दुसरी गोष्ट, आतापर्यंत आपण कधीही म्हणजे प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्याला अध्यापन करत नव्हतो. आतापर्यंत आपण त्यांना बेसिक संकल्पना समजतायत का, त्याच्यावरचा त्यांचा सराव होत आहे का, हा आपला दृष्टिकोन होता. पण थोडासा यंदाच्या वर्षापुरता आपण थोडासा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि थोडंसं प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून आपण विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नांनुसार आपण त्या विद्यार्थ्याचा सराव करून घेतला पाहिजे. आणि आपल्या पुढे सर्वात मोठं आव्हान आता या क्षणी असं आहे की शाळेत आलेल्या मुलांना ऑनलाईन जे आपण शिकवलेलं होतं त्यातलं किती कळलंय आणि किती कळलेलं नाही. जे कळलेलं आहे त्याचा आणखीन सराव द्यायचा आणि जे कळलेले भाग नाहीत, घटक नाहीत, ते आपल्याला त्यांना शाळेत आल्यानंतर परत शिकवायला लागणार आहेत. यासाठी आपल्या सगळ्यांची मानसिकता असणं खूप गरजेचं आहे. पोपट मॅडम, नेक्स्ट. आपल्याला सगळ्यांना मूल्यमापन योजना माहित आहेच. यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 चे प्रत्येकी 40 गुणांचे 2-2 तासाचे पेपर असणार आहेत. 10 गुणांसाठी प्रात्यक्षिक आणि 10 गुणांसाठी गृहपाठ असणार आहेत. प्रत्येक गृहपाठासाठी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मधल्या 5 कृती सोडवून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. फक्त मला इथं असं सांगावं वाटतंय की जर विद्यार्थ्यांचा आपल्याला भरपूर सराव करून घ्यायचा आहे, उदाहरणे त्यांनी वहीमध्ये बघून का होईना सोडवणं जर आवश्यक असेल, तर आपल्याला गृहपाठासाठी अधिक उदाहरणे, अधिक कृती त्यांच्याकडनं लिहून घेता येतील. आणि त्यासाठी विद्यार्थी शाळेत आहे का घरात आहे हे आवश्यक नाहीये. विद्यार्थ्याला आपण रोज 5 उदाहरणे जरी सोडवायला सांगितली, बघून सोडवू देत वहीमध्ये, तरी सुद्धा मला वाटते त्यांचा लिखाणाचा सराव भरपूर होईल आणि आपण जे अध्यापन केलेले आहे त्याच्यामध्ये ते त्यांचे सगळे अडचणी जाऊन त्यांना व्यवस्थित उदाहरणे सोडवण्याचा सराव होईल. मॅडम, नेक्स्ट. नमस्कार. आत्ताच देशपांडे मॅडमनी अंतर्गत मूल्यमापना अंतर्गत येणारे गृहपाठाचे जे 10 गुण आहेत त्याविषयी त्यांनी चर्चा खूप छान पद्धतीने केली. आता हा जो नवीन अभ्यासक्रम आला 10वीचा आणि त्यानंतर मूल्यमापनामध्ये तो एक मोठा बदल झाला की गणितामध्ये सुद्धा विज्ञान सारखे प्रात्यक्षिकांचा अवलंब या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर या प्रात्यक्षिकाविषयी थोडं आज मी बोलणार आहे. सर्वात प्रथम आहे की हे प्रात्यक्षिक का महत्त्वाचे आहेत. जेव्हा आपण गणित या विषयाचा विचार करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की मुलं जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी बेस्ड जर शिकू लागली की त्यांना ते गणित आपलं वाटेल आणि आपलं जेव्हा एखादी वस्तू वाटते तेव्हा तो आवडीने करतो आणि तो विषय त्याला सोपा जातो. तर या ठिकाणी या प्रात्यक्षिकाचा अवलंब आपण अध्यापनामध्ये खूप छान पद्धतीनं करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे याविषयी आपण थोडी चर्चा करायची आहे. या नवीन मूल्यमापनामध्ये जर प्रात्यक्षिकाचा जर विचार केला तर यासाठी आपल्याला गणित भाग 1 साठी एक प्रात्यक्षिक आहे आणि गणित भाग 2 साठी आपण एक प्रात्यक्षिक, असे 10 गुण, असे 20 गुण होतात आणि मग त्याचे कन्व्हर्जन 10 गुणामध्ये करून आपल्याला प्रात्यक्षिकाचे 10 गुण द्यायचे आहेत, अधिक त्यामध्ये गृहपाठाचे 10 गुण, असे एकूण अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण होते. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या प्रात्यक्षिकाची आपण कार्यवाही कशी करायची किंवा प्रात्यक्षिक कशा पद्धतीने कंडक्ट करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्या पुस्तकाचा जर विचार जर केला तर पुस्तकामध्ये काही नमुना प्रात्यक्षिकांची यादी दिलेली आहे. मागे वेगळे जे बोर्डाचे ट्रेनिंग्स झालेले आहेत त्याच्यामध्ये त्याचे विवेचन करण्यात आलेले आहे. फक्त त्याची अंमलबजावणी आता आपल्याला छान पद्धतीने करायची आहे. आता याला आणखीन एक जर बेनिफिट जर म्हणायचं झालं तर अंमलबजावणी करत असताना आता आपल्याला बालभारती कडून यावर्षीपासून गणित प्रात्यक्षिक पुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या प्रात्यक्षिक पुस्तिकांचा वापर करून आपण सुंदर पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा कंडक्ट करू शकतो.
या प्रात्यक्षिक पुस्तिकेचा जर विचार जर केला आपण, तर या ठिकाणी गुण विभागणी यामध्ये दिलेली आहे. जे आपण प्रात्यक्षिक घेतो ते प्रात्यक्षिका म्हणजे कार्यपद्धती आहे, त्यासाठी 3 गुण दिलेले आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये निरीक्षण, गणन, आकृती जे आहेत त्यासाठी 5 गुण आणि निष्कर्ष आणि प्रश्नाचे उत्तर यासाठी 2 गुण, असे एकूण एका भागासाठी 10 गुण आहेत. असे आपल्याला 2 प्रात्यक्षिक घेऊन 20 गुणाचे कन्व्हर्जन 10 गुणामध्ये करायचे. तर सर्वांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की आता प्रात्यक्षिक वहीला गुण आहेत की नाही. तर या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांना लक्षात ठेवा की या ठिकाणी प्रात्यक्षिक वहीसाठी गुणगान नाही आहे. त्यामुळे आता आपण फक्त या पद्धतीने प्रात्यक्षिकाला मार्क द्यायचे आहे. सर्वात महत्त्वाचा भाग असा येतो की आता या प्रात्यक्षिकाची तयारी वर्गात कशी करून घ्यायची आणि त्याची कार्यवाही कशी करायची आहे. तर मॅडम नेक्स्ट पेज. या पुस्तकामध्ये आपल्या अशा पद्धतीचे काही प्रात्यक्षिकांची यादी दिलेली आहे आणि आपले ही आता हे समोर जे पेज दिसतं हे बालभारतीची जी प्रात्यक्षिक वही आहे त्याच्यामधील हे भाग 1 आणि भाग 2 या प्रात्यक्षिकांची यादी आहे. आता यासारखेच तुम्ही आणखीन काही छोटे छोटे सोपे काही प्रॅक्टिकल स्वतः तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांच्याकडून ते घेऊ शकता. आता त्याची मांडणी कशी करायची आपण हे नेक्स्ट पेजमध्ये पाहू. आता एक नमुना दाखल म्हणून एक प्रात्यक्षिकाचा एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी काही मुद्दे आपण जर बघितलात तर उद्देश, साहित्य, कृती, निरीक्षण आणि खाली निष्कर्ष किंवा आपण प्रश्न असं म्हणू, या पद्धतीने त्याची मांडणी करू शकतो. या ठिकाणी पुस्तकामध्ये प्रॅक्टिकलची यादी दिलेली आहे. त्याच पद्धतीची यादी आपण स्वतः छोटे प्रॅक्टिकल्स, उदाहरणार्थ अल्फा आणि बीटा दिले असता वर्ग समीकरण तयार करणे, पहिले पद आणि साधारण फरक दिले असता अंकगणिती श्रेणी तयार करणे, असे सोपे प्रॅक्टिकल आपण विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊ शकतो. आता याचा फायदा असा होतो की असे छोटे सोपे प्रॅक्टिकल जर आपण करून घेतले तर याचाच उपयोग प्रश्नपत्रिकेमध्ये जे 1-2 गुणांचे प्रश्न येतात या प्रश्नांचा सराव देखील या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून होतो आणि विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट अतिशय छान पद्धतीने क्लिअर होते. तर आता दरवर्षी आपण या पद्धतीने प्रॅक्टिकल करू शकतो. पण आताचा जर परिस्थितीचा जर विचार केला तर ही कोविड परिस्थिती असल्यामुळे या कोविड परिस्थितीमध्ये आपल्या समोर खूप यक्ष प्रश्न उभे राहिलेले आहेत की विद्यार्थी एकतर वर्गात नाही आहे आणि समजा आता शाळा 23 तारखेपासून चालू झालेल्या आहेत, पण यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वर्ग चालू आहेत, काही ठिकाणी कोविड परिस्थिती अजून थोडीफार असल्यामुळे काही जण वर्गात येत नाही आहेत. अशा पद्धतीच्या 2 पद्धतीचे वर्ग आपल्याकडे आहेत. मग आता हे ऑनलाईन पद्धतीमध्ये असताना प्रॅक्टिकल कशा पद्धतीने घ्यायचं, की ऑफलाईन जेव्हा वर्गात मुलं येतील तेव्हा प्रॅक्टिकल कशा पद्धतीने घ्यायचे याचा थोडा आपण विचार करू. जेव्हा आता आपण ऑनलाईनचा विचार जेव्हा करणार आहोत त्या ऑनलाईनचा विचार करत असताना आपण समजा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची ही बालभारतीची प्रॅक्टिकल वही जर आपण विद्यार्थ्यांना पुरवली तर ह्या प्रॅक्टिकल वहीमध्ये प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, काही सोडवून दिलेली उदाहरणे आहेत, काही कृतीपत्रिका पण दिलेली आहेत आणि काही गाळांतरेसारखी रिकाम्या जागा सोडून काही उदाहरणे सोडवण्यासाठी सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे या पद्धतीने हे 2 in 1 आपण थोडक्यात म्हणू की विद्यार्थी घरी सुद्धा प्रॅक्टिकल सहजासहजी सोपे खूप प्रॅक्टिकल आहेत, विद्यार्थी वाचून आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन त्याचं मार्गदर्शन करू शकतो आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकल सोडवतील आणि उदाहरणांचाही सराव त्यांचा होऊ शकतो. आणि जेव्हा समजा आता आपण सुदैवाने आपण अशा पद्धतीने सकारात्मक विचार करू की कोविड परिस्थिती आटोक्यात येऊन आपली शाळा रेग्युलर व्यवस्थित चालू होईल आणि मग चालू झाल्यानंतर प्रॅक्टिकल अरेंजमेंट कशा पद्धतीने आपण वर्गात करायचे आहे. तर या ठिकाणी जेव्हा प्रॅक्टिकलचा विचार करतो तेव्हा प्रत्येक चॅप्टरवर आपण प्रॅक्टिकल घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना ते प्रॅक्टिकलची मांडणी करत असताना समजा आपण आता अल्फा बीटाचं उदाहरण घेऊ. अल्फा आणि बीटा दिला असता वर्ग समीकरण तयार करणे, तर एका कार्डशीटवर अल्फा आणि बीटा यांच्या किमती लिहून असे 2-3 कार्डशीट एका टेबलवर आपण जर ठेवले आणि विद्यार्थ्यांना त्यावरून वर्ग समीकरण तयार करायला लावले तर तो खूप आनंदाने हसत खेळत प्रॅक्टिकल्स आपले हे करू शकतो. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना लेखन सराव सुद्धा होऊ शकतो, टीम वर्कच्या साहाय्याने प्रॅक्टिकल करण्यास त्याला आनंद मिळू शकतो आणि एकंदरीतच काहीतरी गणितामध्ये धमाल करून आपल्याला
गणित कसं सोपं करता येईल, मुळात ते सोपं आहेच, पण आणखीन कसं सोपं करता येईल याचा सर्वांगाने विचार करून आपण विद्यार्थ्यांचा गणितात कसा सर्वांगीण विकास करता येईल याचा निश्चितच प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नेक्स्ट. अत्रे मॅडम. अत्रे मॅडम अनम्यूट व्हा. अत्रे मॅडम मध्ये. अत्रे मॅडम अनम्यूट व्हा. लॅपटॉप वरती. प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही प्रश्न सोपे असतील, काही मध्यम असतील, काही कठीण असतील. त्याचं पर्सेंटेज किती असावं याचाही आपण विचार केलेला आहे. आणि हे जनरल जे आहे की ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य ही जी या उद्दिष्टानुसार सुद्धा आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मध्ये आपण त्याची विभाजन त्याचं केलेलं आहे. तर किती प्रकारचे प्रश्न आहेत तर याच्यावर फक्त मी इथे आता आपण बोलताना लक्षात घेऊयात की पार्ट 1 चाच विचार केला तर उपयोजनावर भर जास्त आहे आणि कौशल्यावर आपल्याला 10% वेटेज दिले. पण पार्ट 2 चा आपण उद्या पाहूयात की उपयोजन त्याच्यात कमी केले पण कौशल्य जास्त आहे. आता असं का असेल तर भूमितीमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये जो भूमितीचा भाग आहे त्याच्यात आकृत्या ह्या जास्त आहे आणि इथे पार्ट 1 मध्ये आलेख हा जो भाग आहे त्याच्यासाठी आपण कौशल्याला थोडे कमी मार्क ठेवलेले आहेत. पण या प्रकारे कौशल्य ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य या विभागणीनुसार आपण पर्सेंटेज मार्कांचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असणार आहे. नेक्स्ट. आता अजून एक आपण असं एक विभाजन केलेलं आहे की वी नो दॅट देर आर सो मेनी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स इन द क्वेश्चन पेपर. देअरफॉर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स किती असावेत तर आम्ही आता असं अपेक्षित धरलंय की 20% ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत म्हणजे आराखड्यानुसार. चॅलेंजिंग क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत कारण क्रिएटिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि चॅलेंजिंग क्वेश्चन नंबर 4 मध्ये येणार आहेत. तो आपण आराखडा पुढे पाहणारच आहोत. पण या प्रकारच्या प्रश्नांची रचना आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि क्वेश्चन पेपरमध्ये त्याच प्रकारची रचना आपण केलेली आहे. तर कशा प्रकारचे प्रश्न असतील हा थोडासा एक आढावा घेण्याचा इथे प्रयत्न केलाय की इझी क्वेश्चन्स किती पर्सेंट, मीडियम क्वेश्चन्स किती असेल, थोडी हायर डिफिकल्टी लेवल असलेले प्रश्न किती असतील आणि ते डिफिकल्टी लेवल प्रमाणे त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि तशा प्रकारचे क्वेश्चन्स हे पेपरमध्ये असतील आणि तुम्ही असे प्रश्न तयार करताना याचा थोडासा विचार करावा. थोडं पुढे जाऊया. पोपट मॅडम तुम्ही एक्सप्लेन करता है. मी करते. जरी आपला अभ्यासक्रम कमी झालेला असला, कोविड काळामुळे शाळा पूर्ण झालेल्या नाहीत, अभ्यासक्रम कमी झालेला आहे, तरी आपला पेपरचा फॉर्मॅट हा बदललेला नाही हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेऊया. जो आपण पेपरचा फॉर्मॅट डिसाईड केलेला होता तोच आहे आणि आपल्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर ठेवूनच आता आपल्याला हे 2-3 महिने खूप काम करावं लागणार आहे. पहिला प्रश्न जो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये MCQ आहेत, ज्याला आपण 4 MCQ असतील आणि चारही विद्यार्थ्यांनी सोडवायचे असतील. याला ऑप्शन नाहीये. ऑप्शन म्हणजे 5 पैकी 4 सोडवा असं नाहीये. 4ही आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि मग तसेच खाली बी मध्ये 1 गुणांचे प्रश्न आहेत. आता याची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनी आता आपल्याला मॅथ्स 1 मध्ये फक्त 4 चॅप्टर्स उरलेले आहेत. तर आपण ह्याची एक चांगली क्वेश्चन बँक बनवू शकतो. विद्यार्थ्यांची त्यासाठी मदत घेऊ शकतो. MCQ साठी जे प्रश्न आपण विचारात घेणार आहोत तेच आपल्याला 1 मार्क साठी सुद्धा विचारात घेता येतील. विद्यार्थ्यांना दोन्हीही पद्धतीनं 1 गुणांच्या प्रश्नांची या प्रकारे तयारी करून घेता येईल. फक्त इथं जेव्हा MCQचं उत्तर तो लिहिणार आहे तेव्हा पहिला प्रश्न आहे A आहे, त्यातला दुसरा आन्सर आहे B. एवढंच त्यांना लिहिणं अपेक्षित आहे. त्यांना पर्यायात काय जे उत्तर आहे ते लिहिणं अपेक्षित नाही किंवा पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित नाही. हे मी मुद्दाम अशासाठी सांगते की अजूनही विद्यार्थ्यांच्यात गोंधळ आहे की पूर्ण वाक्य लिहायचं का ऑप्शन लिहायचा का फक्त पर्याय A B C असेल तो लिहायचा.
यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. यात 2 गोष्टी होतात की विद्यार्थ्याचा वेळ वाचतो आणि जे काठिण्य पातळी 4थ्या आणि 5व्या प्रश्नात विद्यार्थ्याला जास्त वेळ द्यावा लागणार आहे तो वेळ त्याला तिथं उपयोगात आणता येतो. त्यामुळं 1 मार्काच्या गुणांची तयारी करून घेताना MCQची आणि अजून एक गोष्ट म्हणजे 1 गुणांचे प्रश्न असे डायरेक्टली आपण पाठ्यपुस्तकात दिलेले नाहीयेत, पण ते आपल्याला सहजपणे तयार करणं शक्य आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीनंच आपण क्वेश्चन बँक तयार करून या प्रश्नांची तयारी करून घ्यायची आहे. क्वेश्चन 2रा A आणि 3रा A हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृतीयुक्त प्रश्न आहे. 2 मार्कासाठी 4 बॉक्सेस असणार आहेत, 3 मार्कासाठी 6 बॉक्सेस असणार आहेत आणि त्याच्या खालचे जे B आहेत ते 2 गुणांचे आणि 3 गुणांची उदाहरणं असणार आहेत. दरवेळेला आपण विद्यार्थ्याला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे यासाठी A ठेवलेला आहे आणि B मध्ये त्यानं स्वतंत्ररित्या ते उदाहरण सोडवणं अपेक्षित आहे. याची तयारी करताना सुद्धा आपल्याकडे फक्त 4 मगाचपासून मी 2दा सांगितलं की आपल्याकडे फक्त 4 चॅप्टर आहेत, त्या मानानं काम कमी आहे. तर विद्यार्थ्यांच्या मदतीनं आपण अनेक कृती तयार केल्या पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या पाहिजेत. 2 गुणांच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनाच आपण सांगितलं पाहिजे की कुठं बॉक्स घालता येईल, रिपीट नाही होता कामा बॉक्स मधलं उत्तर. अशा प्रकारे त्याला विचार करायला चालना देऊन किंवा कृती सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करून पुढची स्टेप आलेली आहे हे जर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलं तर प्रश्न 2रा आणि प्रश्न 3रा तो सहजपणे सोडवू शकेल. हे पहिले 3 प्रश्न जे आहेत ते आपल्या वर्गातला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले प्रश्न आहेत की सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा सहजपणे उत्तीर्ण झाला पाहिजे, त्याला पेपर सोपा वाटला पाहिजे. आणि मग मात्र जो 4था प्रश्न आहे त्यावर आपण असं म्हणलेलं आहे की या 4थ्या प्रश्नात उदाहरणांची काठिण्य पातळी थोडीशी जास्त असणार आहे. पाठ्यपुस्तकातले जसेच्या तसे प्रश्न यामध्ये नसणार आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पण पाठ्यपुस्तका बाहेरचे प्रश्न या 4थ्या प्रश्नामध्ये आपल्याला उदाहरणं देणार आहे. यासाठी आपल्याला जुनी पाठ्यपुस्तकांचा वापर करता येईल किंवा आपण काही नवीन उदाहरणे तयार करू शकू. आणि 4थ्या फक्त एकच सांगणं आहे की पहिल्या 3 प्रश्नांची प्रत्येक चॅप्टरच्या पहिल्या 3 प्रश्नांसाठीच्या उदाहरणांची तयारी पक्की झाल्यानंतरच शिक्षकांनी 4थ्या प्रश्नाकडे वळलं पाहिजे. आणि 5वा प्रश्न तर तुम्हाला माहितीये 3 गुणांचा एकच उदाहरण विद्यार्थ्याला सोडवायचं आहे आणि हा प्रश्न मात्र विद्यार्थ्याच्या विचाराला चालना देणार आहे. सृजनात्मक असा प्रश्न हा आहे आणि हा प्रश्न तयार करणं हे आपल्या शिक्षकांसाठी सुद्धा एक आव्हानात्मक गोष्ट आहे. पटकन आपल्याला आपण काय करतो कधी गुगलवरनं किंवा आपल्याकडे जे रेफरन्स बुक आहेत त्यातनं प्रश्न करून त्यात थोडा फेरफार बदल करून आपण हे प्रश्न तयार करतो. पण हे प्रश्न कसे तयार करायचे, कोणता विचार करायचा, काय छोटासा बदल केल्यानं तो क्रिएटिव्ह होऊ शकतो या सगळ्याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन आपल्या मार्गदर्शिका पोपट मॅडम यापुढे करणार आहेतच. तर आपण या प्रश्नांचा स्वतः प्रश्न तयार करण्याचा सराव आपण करून विद्यार्थ्यांपुढे जर आपण 25 अशा प्रकारचे प्रश्न ठेवले तर परीक्षेत येणारा नवीन 26वा प्रश्न तो सहजपणे सोडवू शकेल याची मला खात्री आहे. नेक्स्ट. सर्वप्रथम जेव्हा विद्यार्थ्याला आपण एखादं उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो, काही विद्यार्थी उदाहरण सोडवताना चुकतात. तो का चुकला याचा जर आपण विचार केला प्रत्येक शिक्षकाने तर आपल्याला कळतं की तो कोणत्या पद्धतीनं विचार करत आहे. तेव्हा नुसती काही उदाहरणं शिक्षकांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवली आणि विचारलं की तू कसा विचार केलास, हे तुझं उत्तर कसं आलं, हा एक्स इकडे गेल्यावर काय झालं, हा खाली का गेला, वर का गेला, याचं उत्तर प्रोबॅबिलिटीचं उत्तर असेल ते तुझं 2 कसं काय आलं, असे जर आपण त्याला प्रश्न विचारले तर आपल्याला कळतं की तो एखादं उदाहरण डोळ्यासमोर आल्यानंतर कशा पद्धतीनं विचार करतो. आणि मग आपलं एक महत्वाचं काम जेव्हा आपण त्याला स्वयंअध्ययनासाठी प्रवृत्त करत आहे तेव्हा आपण एक मार्गदर्शकाची भूमिका बजावायची आहे आणि आपण त्याला सांगायचं आहे की तू कशा पद्धतीनं विचार केला पाहिजेस. कदाचित तो आपण जेव्हा
बोर्डाचे पेपर तपासायला आपल्याकडे येतात तेव्हा आपण असं म्हणतो की जरी आपल्याला मॉडेल आन्सर मध्ये दिलेल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवलेलं नाहीये, पण तरी त्यानं व्यवस्थित उदाहरण, तार्किकदृष्ट्या योग्य उदाहरण सोडवलेलं आहे, तरी पूर्ण गुण देण्यात यावे. म्हणजे असे वेगळा विचार करून उदाहरणे सोडवणारे विद्यार्थ्यांचा सुद्धा त्यांच्याकडे आपण या काळात दुर्लक्ष करायचं नाहीये. त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणं हे पण आपलं कर्तव्य आहे. नाहीतर 100 दिवसच आहेत, कमी कालावधी आहेत, सगळ्यांना आपल्याला फक्त पास करायचं आहे, असं करून आपण आपल्या समोर जे क्रीम आहे भलेही ते थोडंसं कमी असेल, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना विचार कसा करावा ह्या गोष्टीचं मार्गदर्शन आपण त्यांना करणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर कोणता पाठ आधी शिकवायचा, कोणता पाठ नंतर शिकवायचा याचं आता आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. संभाव्यता त्यांना खूप सोपं वाटतं, गेम्स आहेत त्याच्यामध्ये, तो आधी शिकवला तरी चालेल. सेटवर आधारितच अंकगणिती श्रेणी आहे, ती त्याच्यानंतर घेतली तरी चालेल. सोप्याकडून कठीणाकडे सुद्धा या कालावधीत आपण आपल्याला हवे ते बदल करून आपण जाऊ शकतो. कोणीकडनं त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा, सराव करावा, आवडीनं उदाहरणे सोडवावी. आणि या सगळ्यात आपल्या पुढे आपल्याला सराव करून घ्यायला, जेव्हा आपल्या शाळा रेग्युलर सुरू होत्या तेव्हा आपण जादा तास घेत होतो, इतर विषयांचे तास पण आपण गणिताचे शिक्षक घेत होतो आणि कुणीकडनं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव मिळावा याकडे आपण लक्ष देत होतो. पण आता विद्यार्थी पूर्ण 100% विद्यार्थी आपल्याकडे नाहीयेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तिथं संख्या वाढतीये, रोज दिवसागणित संख्या वाढतीये, पण हे सगळं सुरळीत सुरू व्हायला थोडा वेळ लागणार आहे. पण आपण जेव्हा रेग्युलर शाळा सुरू असताना ज्या पद्धतीने जात होतो, शेवटच्या महिन्याभरात आपण त्यांच्याकडनं भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून घेत होतो. आता आपल्याकडे बोर्डाच्या या 3-4 प्रश्नपत्रिका आपल्या हातात आहेत. या जरी सोडवून घेतल्या तरी विद्यार्थ्याचा भरपूर सराव होईल आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि सगळ्यात प्रथम आपल्या स्वतःमध्ये, हे ज्या परीक्षेकडे आपण बघतोय ना, तर हे खूप सकारात्मकतेने बघितलं पाहिजे. आपण जर निराश झालो, आपणच निगेटिव्ह बोलायला लागलो तर विद्यार्थी आपलीच री ओढणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण इतके दिवस घरी असून सुद्धा आपण खूप काम केलं आहे आणि ह्याच्या पुढे पण गणिताचा शिक्षक आपल्याला माहितीये सगळ्यात जास्त काम करतो आणि यापुढे पण आपल्याला खूप काम करायचं आहे आणि कमी कालावधीत आपल्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार करायचं आहे. नेक्स्ट. हॅलो. हा, हेच आपण आता जो आराखडा बघितला त्याचा आपण एक थोडासा छोटा आढावा घेऊया. पॉइंट्स टू बी नोटेड फॉर सेटिंग अ क्वेश्चन पेपर. MCQ चे ऑप्शन्स देताना त्याची एक डेफिनेशन आहे की जे तुम्ही 4 उत्तरं देतात ते ऑल शुड बी प्रोबेबल बट ऑल आर नॉट करेक्ट, ओनली 1 शुड बी करेक्ट. क्वेश्चन 1B हा एकाच मार्काचा आहे. सो दॅट शॉर्ट आन्सर प्रॉब्लेम्स शुड हॅव 1 or 2 स्टेप्स ओनली. क्वेश्चन 2A मध्ये ऍक्टिव्हिटी शीट आपण म्हणजे ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड क्वेश्चन आहे, तो 4 बॉक्सेस असतात. आणि क्वेश्चन 2A नंतर लगेच बघा क्वेश्चन 2B आहे. याच्यामध्ये एक लॉजिक आहे की जेव्हा तुम्ही क्वेश्चन 2A विद्यार्थी समोर बघतो पेपरमध्ये आणि मग त्याला कळतं की हा अशा प्रकारे हे सोडवलेलं असतं, याला 4 स्टेप्स असे लिहितात, तर क्वेश्चन 2B त्याला वरचा प्रश्न सोडवलेला बघून क्वेश्चन 2B स्वतः सोडवता येतो, आत्मविश्वास निर्माण होतो. तर हा पेपर मधला हा मोठा फायदा आहे, तो आपण विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे की तू स्टेप्स कसे घ्यायचे. क्वेश्चन 2A तुला आलेलाच आहे, तुझ्या समोर आहे. क्वेश्चन 2B सोडवताना काही फॉर्म्युला लिहिणं, किंमत घालणं, सरळ रूप देणं, सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम अँड देन राईट द आन्सर. सो दिस इज द वे वाय आफ्टर 2A देर इज अ 2B. In the same way, difficulty level थोडीशी वाढवली. So again there is a activity based question which have 6 boxes. Naturally it has 3 marks, and 3B is also on the same ground, that problem on understanding, application and skill, and it should have maximum 6 to 7 important steps, or it may be a multi-conceptual question. So now you see that the degree of difficulty is rising, increasing.
Question 4, as Suvarna says, challenging and hot problems, which are unseen, like we say in English, unseen passage. So these are unseen, but it should be based on the syllabus that all you know now. The main and important part of the maths paper, as per position paper declared by NCF and our government of India, especially question 5, this is a newly introduced topic created by the teachers to check the clarity and use of mathematical concepts learned in the class. So these type of questions should have the responses as follows. So give something that on which the student openly gives his own opinion. Suppose the average of one sports person is given and the average of another sports person is given, then student can say that which one is to be chosen for a final matches. Or open-ended questions. Now you all know that from first standard onwards, we all know these open-ended questions. That if I can say that prepare any equation which has two variables. So if he knows that, that is open-ended question. There are some questions on estimation, approximation. Then one can give a paragraph on mathematical information and ask some questions, like we use this comprehension in language also. Then complete the problem or a figure or a flow chart. Then we can have the construction, where we can ask now in question 3 that write the analysis, why and how you do this, which theorem you have used. Then there is a construction of a problem for a situation or a condition given. So I always feel this, when we teach a lot, then to set such questions, teachers should be innovative. Day-to-day classroom teaching can give you numerous ideas to work upon. One should have love for mathematics. These questions are very simple but mind-boggling, and this will give a very good understanding of mathematics, and students feel that something is asked out of the box. Like I had given here examples, you can see, which are not a routine example, something different. इकडे एक आपल्याला समीकरण दिसतंय, त्याच्यात भाषा पण थोडी वेगळी वापरली आहे. सॉल्व फॉर एक्स, आपण नेहमी म्हणतो की खालील समीकरण सोडवा. आता इथे आपण म्हटलंय सॉल्व फॉर एक्स, म्हणजे एक्स ची किंमत काढ. यामध्ये एक छोटासा क्रक असतो की इथे स्क्वेअर रूट आहे. जर त्यांनी लेफ्ट हँड साइड पूर्ण घेऊन जर वर्ग केला तर तो अडणार आहे. तर इथे त्याची एक शॉर्ट तुम्ही त्याला हिंट देऊ शकता की keep this square root of x plus 10 on one side and transfer x and 4 on the other side, and then you square it. So this is something that student understand. Yeah, this is some different problem, though it is not a higher degree of difficulty, simple one. Then here we can check that whether he understood whatever we have taught him. Like give one example of each. There are 6 questions, so this may be for 3.5 marks for each example, and total 3 mark question. Like write any linear equation in 2 variables. Just now I said open-ended question. So any linear equation, maybe he can write it from the question paper itself. Linear equation in 1 variable. Write one example. Linear polynomial. So he should understand what is the difference between linear polynomial and a quadratic polynomial. Also, after quadratic polynomial, immediately there is a question that write a quadratic equation. So many times I have seen that even teacher makes mistakes, that what is the difference between quadratic equation and a polynomial. And even we can ask general form of quadratic equation. So this is just for a sample to understand the difference between the normal routine questions and
creative questions. So here, पोपट मॅडम, yes, हा मला इथे एक ग्राफ दिसतोय काढलेला. हो मी आधी जरा वाचून घेते. हो ओके. आता इथं अन्सरची जर्नी 0 पासनं सुरू झाली आहे असं दिसतंय मला. हो याचं मिनिंग काय, की कसा सुरू, कुठून तो सुरू झाला, 0 पासनं सुरू झाला म्हणजे किती वाजता, हे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे का हा ग्राफ बघून? याबद्दल थोडं मार्गदर्शन. म्हणजे आता हा प्रश्न जेव्हा पहिल्यांदा आपल्या समोर येतो तेव्हा आपण सुद्धा विचार करायला लागतो की 4 मार्काला मला शाब्दिक उदाहरण म्हणून हेच जर उदाहरण दिलं तर मला सोडवता येतं. पण जेव्हा मला क्रिएटिव्हिटीच्या खाली असं विचारलं की ऑब्झर्व द ग्राफ, अ जर्नी ऑफ अन्सार अँड जॅकॉब फ्रॉम वन सिटी टू अनदर इन द सेम डायरेक्शन, and the question is write any 6 observations as per your understanding. म्हणजे आता त्याला हे ओपन एंडेड आहे. Whatever he understands he will write. For example, Ansar journey started with 0. It means student can consider that Ansar started early, 1 hour earlier than Jacob. So he can write this observation that suppose Ansar starts at 8 o'clock, Jacob starts at 9 o'clock, right? Okay. So this is the time given in hours, and 0 means any time, or you can say that Ansar started a journey 1 hour before than Jacob. ओके. म्हणजे जेव्हा विद्यार्थी ग्राफ बघतो तेव्हा त्याला तो समजलाय का, त्याचं किती अंडरस्टँडिंग झालंय हे यातनं आपण चेक करतोय. दर वेळेला त्यानं काही कॅल्क्युलेशन करून सोडवलंच पाहिजे असं नाहीये. तर त्याला किती समजलंय, समोर जे काही दिसतंय, ग्राफ दिसत असेल, एखादी फिगर दिसत असेल, तर त्याला त्यातलं काय काय समजलंय, तो काय काय त्याच्यावरनं कन्क्लुजन मांडू शकतोय, असे पण प्रश्न आपण क्वेश्चन 5 मध्ये विचारू शकतो. आणि हा प्रश्न त्यामध्ये आता बघा, मला एक इथे पॉइंट दाखवलेला आहे. त्या पॉइंटला मिनिंग आहे. अन्सारच्या जर्नी मधला फर्स्ट पॉइंट. थोडा आपण त्याला कॅल्क्युलेशन सोपं जावं असाही विचार केलेला आहे की इथे तुम्हाला y एक्सिस वर 16, सो इट इज अ स्पीड. सो ही कॅन राईट द ऑब्झर्वेशन दॅट अन्सार स्पीड इज 16 किलोमीटर पर आवर हिअर, बिकॉज on y axis the 16 shows that on x axis it is a 1 hour. So in 1 hour Ansar cover a distance of 16 kilometers. This is another observation. Yeah. So speed, how much is the speed, how much is the time required, and how much is the distance covered. So now you can understand, and somewhat from Ansar journey it is easy to understand because it is 16, 32, 48 like that, 64, 80. But for Jacob journey, you have to think little more. Suvarna, now can you say that what should be the Jacob speed after 2 hours? What is the speed of Jacob? Or you can say in 2 hours, how much distance is covered by the Jacob? Yes, it is between 16 and 32. Yeah. There is difference of 8 there. Yeah. Therefore, it can be 20 to 20. Yes. Am I correct? Yes. But here we have not shown it correctly. So you leave this point and go to the second point first. Oh, okay. Okay. So this point correctly goes in between 32 and 48. So here you will get that 40, he covered 40 kilometer in 3 hours. In 3 hours. So okay. 2 hours because Jacob journey started 1 hour late. So 2 hours. So it is easy that this is 20. Oh. Okay. It is clear that it is not 22. Yeah, it is not 24. Yes. 24, it is 20. Yes. And in this way, if you go here, this student must know that both the line coincided this 80. Yeah. It means Ansar and Jacob both will meet at
at the distance of 80 kilometers from the starting point. Yeah. Yes. Okay. So there are lot many meanings to such Yeah. examples. Next one. Yeah. X and Y. Yeah. हा सुद्धा असाच एक क्रिएटिव्ह क्वेश्चन आहे. Let us first read and then grasp it. If X and Y are the digits of a 2-digit number, as per the two conditions given in a word problem, the equations formed by the Ramesh are x plus y is equal to 6 and 10x plus y is equal to 3y. हो, म्हणजे इथं तुम्ही असं केलंय का की जे आपण उत्तर विद्यार्थ्यांकडे इतके दिवस मागून घेत होतो ती आपण दिली आहेत आणि त्यांना कंडिशन तयार करायला सांगितलेत. तर अशा प्रकारचे प्रश्न घेतले ना तर त्याला जे एक रुटीन आहे ना की बाबा मी वर्ड प्रॉब्लेम देणार आणि तू इक्वेशन्स तयार करायचे आणि सॉल्व्ह करायचे, असं नाही. थोडस असं जरी विचार केला ना तर एक मॅथ्स मधील डेप्थ वाढते आणि मग त्याला कळते की अरे हा वर्ड प्रॉब्लेम असा लिहितात का, त्याचा अर्थ असा असतो का, नाव इट बिकम्स इझी फॉर मी. बरोबर आहे. इथे पहिलं आपण सोपं दिलंय, म्हणजे पुढचं जर त्याला नाही आलं तर समजा पहिलं आलं की बाबा हे जो 2 डिजिट नंबर आहे त्या 2 डिजिट नंबर मधले जे दोन्ही अंक आहेत, दशकचा अंक आणि एककचा अंक, युनिट प्लेस and टेन्स प्लेस, the sum of both the digits is 6. So he can write this condition, right? Yeah. And here also, if he know that 10x plus y represent a 2-digit number. Yeah. So now you can solve and find your own answer. Yes. So write the Very condition in words related to this equation. Also find this 2-digit number. This is the more means you have to solve it and verify it every time. When you do this type of examples, सराव जेव्हा तुम्ही करता, जिथे जिथे शक्य असेल तिथे पडताळा घेणं, व्हेरिफिकेशन करणं, हे आपल्याला आपणच आपलं उत्तर तपासून पाहणं, शिक्षकांनी तपासायच्या आधी, हे महत्वाचं ठरतं. आता पुढील आपण अत्रे मॅडमला सांगूया की यामध्ये त्यांची काय मतं आहेत आणि ते फर्स्ट आपला छोटासा 45 मिनिटाचा सेशन आहे तो आता समअप करून पुढे जाऊया. हो, आता मला असं वाटतंय की आता आपण समअपच मला वाटतं आधी सांगावं की सुवर्णा मॅडमनी आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडाचं सांगितलं, इंटरनल कसं होईल त्याच्याबद्दल आपलं झालं, चर्चा झाली, बोलणं झालं आणि तुम्ही आता आपल्याला थोडीशी अशी झलक दाखवलेली आहे की क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणजे काय, क्रिएटिव्ह क्वेश्चनच्या बद्दल काय करता येईल. तर मला आता असं सांगायचंय की जे शिक्षक बांधव आता हे सगळं ऐकत आहेत त्यांना अत्यंत महत्वाच्या सूचना पुढच्या अर्ध्या तासामध्ये मिळणार आहेत. पण त्याच्या आधी मला सांगायचं की तुम्ही नेमकं काय करा. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की कोविड काळात काय घडलं, शाळा बंद पण शिक्षण चालू, हे जे आपल्या ठरलेला भाग होता त्याच्याप्रमाणे सगळं काम चालूच आहे. सर्व शिक्षक अतिशय उत्तम शिक्षण देत आहेत, हेही मला मान्य आहे. पण मग तरी सुद्धा आता शिक्षकांनी पुढच्या कालावधीमध्ये काय त्यांना विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे. तर अशी आता शाळा सुरू होत झालेल्या आहेत, काही ठिकाणी होत आहेत, काही ठिकाणी होणार नाहीत, काही ठिकाणी होतील, काहीही अंदाज नाही. पण मग आता असं लक्षात घेऊया की जे वर्गामध्ये येत आहेत मुलं त्यांना हे माहितीये की त्यांनी ऑनलाईन काही भाग शिकलेले आहेत. जे वर्गामध्ये येतील कमी कालावधीमध्ये, जे आपण 100 दिवसात शाळा असं म्हणतोय, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी वर्गामध्ये येतील त्यांनी ऑनलाईन काहीच अटेंड केलेलं नसेल, काहींनी थोडंसं केलेलं असेल, काही ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडे चॅप्टर्स त्यांनी वगळले असतील, ते उपस्थित राहू शकले नसतील, पण काहींनी काहीच शिकलेलं नाही. तर सर्व शिक्षकांना एक माझी विनंती आहे की जे कोणी तुमच्या पुढे येतील विद्यार्थी, ज्यांना तुम्ही शिकवत आहात ऑनलाईन अर्थात ऑर ऑफलाईन एनिवे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पहिलं लक्षात त्यांना देऊन सांगा की एवढ्या कमी कालावधीत सुद्धा तुम्ही आता जो डिलीटेड पोर्शन वगळून जो पोर्शन तुमच्याकडे राहिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे आपण सगळे मिळून तो पूर्ण करणार आहोत हे कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. आणि डिलीटेड पोर्शन आपण पुढच्या ह्याच्यात पाहणारच आहोत की कोणता भाग आहे, काय आहे. बहुतेक सगळ्यांना तो समजलेला आहे, तरी सुद्धा आपण त्याची थोडीशी उजळणी करणार आहोत. दुसरी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शालांत परीक्षा रेखी स्वरूपात होणार आहे.
कधी होईल माहित नाही, टाइम टेबल माहित नाही, पण होणार आहे. मग तो जर होणार आहे हे जर आपण गृहीत धरलं तर आपल्या हातून लेखनाचा सराव व्हायला पाहिजे. म्हणजे काय करायचं तर सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पहिलं काय करा तर लिहायला सुरुवात करा, लिहायला लावा. आणि लिहिण्यासाठी कशाचा उपयोग करा तर पाठ्यपुस्तकाचा. पाठ्यपुस्तकामध्ये आपण कंटेंट शिकवलेलं आहे, पाठ्यपुस्तकं सर्व विद्यार्थ्यांकडे आहेत. मग त्याचा कंटेंट जो आहे तो कंटेंट त्यांनी वाचावा. आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते की सर्व मुलांनी घरामध्ये बसून, म्हणजे शिक्षकांनी सूचना द्या की घरामध्ये बसलेले असताना सुद्धा तुम्ही तो लेसन मोठ्यांदा वाचा. गणिताचं पुस्तक मोठ्यांदा वाचायचं असतं हे पण सांगा, कारण ते ती जी लँग्वेज आहे मॅथमॅटिकल लँग्वेज ती पण त्यांच्या तोंडातून जायला पाहिजे की दीज इक्वेशन्स आर लिनियर, दीज x² + 2x हे बोललं गेलं पाहिजे. इज इक्वल टू 0 म्हणजे जरी ते इक्वेशन फॉर्म मध्ये असतं तरी वर्ड फॉर्म मध्ये तुम्ही ज्या वेळेला म्हणता त्यावेळेला तुम्हाला त्याचं आकलन होतं. म्हणून पाठ्यपुस्तक मोठ्यांदा वाचलं पाहिजे ही सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. वर्गात असो म्हणजे ऑनलाईन असो ऑफलाईन असो सतत ते सांगा की ते करा. पाठ्यपुस्तकात आपण सॉल्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत, सॉल्ड एक्झाम्पल परत लिहून काढली पाहिजेत मुलांनी. आणि त्याच्या खाली जे एक्सरसाइजेस आहेत ते एक्सरसाइजेस सुद्धा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा. स्वयं अध्ययनाची शिस्त या कोविडने आपल्याला निश्चित सगळ्यांना लावलेली आहे आणि त्या संधीचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. कारण ही संधी आहे स्वयं अध्ययन शिकवण्याची, स्वयं अध्ययन करण्यासाठी. खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना सगळ्यांना प्रत्येक व्यक्तीलाच हे सगळं लागलेलं आहे. तशाच पद्धतीने या कुठल्याही विषयांमध्ये स्वयं अध्ययनाची सवय ही आपण विद्यार्थ्यांना लावायला पाहिजे. एक गोष्ट अजून महत्वाची शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगायचंय, जे वर्गामध्ये आलेले आहेत कमी कालावधी ते अभ्यास करणार आहेत, करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण असं दाखवून दिलं पाहिजे की पार्ट 1 मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तुम्ही शिकता, म्हणजेच 2 चलातील रेषीय समीकरण हा पहिला चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये तुम्ही 9वी मध्ये थोडं शिकलेलं आहात ना, ते झालेलं आहे तुमचं, हे त्यांना सांगा की हे तुला येतंय. आणि म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पण निर्माण होईल की अरे हे तर मला माहिती आहे. मग काय माहिती नाही, कोणती पद्धती आपल्याला शिकायची आहे, 3 पद्धतींनी ते शिकता येतं. मग एक पद्धत आपण 9वीत शिकवलेली आहे, दुसऱ्या ज्या पद्धती आहेत त्या आपण 10वीत शिकणार आहोत. त्या अतिशय सोप्या आहेत. रोज एक वाक्य म्हणावं शिक्षकांनी की इतक्या सोप्या पद्धती आहेत. तुम्ही ग्राफ शिकलेलाच आहात 9वी मध्ये, मग 9वी मध्ये जर ग्राफ शिकलेला तर तो आपण उजळणी करू. नसेल आठवत तुम्हाला पण आपण उजळणी केल्यावर तर निश्चित आठवेल, हे त्यांना सांगावं. कारण 9वीच्या विद्यार्थ्यांचं आपण शिकवलेलं आहे पण त्याचं टेस्टिंग केलेलं नाही. 9वीच्या विद्यार्थ्यांचं टेस्टिंग झालेलं नाही, त्यांची परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांना आपण तसंच 10वीत बसवलेलं आहे. आपल्याला परीक्षेची गरज नाहीये. आपण असं म्हणलं की ह्या विद्यार्थ्यांनी सगळं शिकलेलं आहे, त्यामुळे तो जो भाग शिकलेला आहे तो त्यांनी दाखवून द्यावा. जसं पहिल्या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स त्यांनी 9वीत शिकलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा शब्द जरी नवीन असला 10वीच्या मुलांना तरी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे 8वी पर्यंत त्यांनी अवयव पाडणे हे शिकलेले आहेत. ट्रायनॉमियलचे अवयव, फॅक्टर्स ऑफ ट्रायनॉमियल, त्रिपदीचे अवयव पाडणे हा भाग त्यांनी शिकलेला आहे. आता फक्त दिस पॉलिनॉमियल इज इक्वेटेड टू 0 एवढाच भाग महत्वाचा आहे. हे त्यांनी शिक्षकांनी त्यांना सांगितलं पाहिजे. तुला फॅक्टर्स पडता येतात ना, मग आता काय राहिलं तुझं, फॅक्टर्स पडले की तुला फक्त तो एक फॅक्टर इक्वल टू 0 करायचा आहे. बिकॉज a into b is equal to 0 if you have, then a should be 0 or b should be 0 or is very important. एवढंच 10वी मधला नवीन भाग आहे. हे त्याला सांगितलं की काम होणार आहे. प्रोबॅबिलिटी जो नवीन चॅप्टर आहे तो तर त्यांनी संच रूपामध्ये 9वी मध्ये काहीतरी शिकलेलं आहे. मग तो जो संच रूपातला भाग आहे त्याला फक्त आता त्या फॉर्मॅट मध्ये बघायचा आहे. आणि प्रोबॅबिलिटी हा खूप गंमतशीर असा भाग आहे, हा नुसता त्यांनी वाचला तरी कळेल. लेखन जे आहे ते त्यांना माहित आहे, कारण कर्ली ब्रॅकेट्स मध्ये ते पॉइंट्स कसे लिहायचे हे त्यांना माहित आहे. मग प्रोबॅबिलिटी हा भाग आता जर त्यांचा राहिलेला असेल तर मला असं परत म्हणायचं आहे की कमी कालावधीमध्ये जर शिकायचंय तर
आपण शिक्षकांनी एक अशी गोष्ट लक्षात ठेवूयात की कोणत्याही चॅप्टर पासून तुम्ही घ्या ना सुरुवात करून, तुम्ही सांगा ना त्यांना की प्रोबॅबिलिटी अजून शिकवलेली नाही, ऑनलाईन ऑफलाईन थोडंसं पहिलं झालेलं असेल, त्या प्रोबॅबिलिटीनीच घ्या, म्हणजे त्यांना इंटरेस्ट पण निर्माण होईल. आणि त्या किती तासिका लागतील त्याचं नियोजन तुम्ही करा. मला असं वाटतं की त्या तासिकांचं नियोजन तुम्ही जर शिक्षकांनी केलं आणि ते जर त्या मुलांपर्यंत गेलं तर मुलांना निश्चित कळेल की अरे हो, हे काय आपल्याला सहज येतं. आणि म्हणून त्या मुलांमध्ये सुद्धा स्वतः शिकण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम हे शिक्षकांनी केलं पाहिजे. की तुला येणार आहे, अगदी जरी थोडा वेळ असला तरी तुला ते सगळं येईल, तू शिक आणि आपण परीक्षा चांगल्या प्रकारे देऊयात, कोणती अडचण तुला येणार नाही, हे त्यांनी शिक्षकांनी ठासून तिथे सांगितलं पाहिजे. आता हा त्यांच्यामध्येच आत्मविश्वास निर्माण झाला तरच पुढचं अध्ययन घडणार आहे. म्हणजे लर्निंग साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सेल्फ कॉन्फिडन्स, की हे मला येत आहे. मग हे मला येत आहे हे जितक्या जोरात शिक्षक सांगेल तितक्याच ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला शिकण्याची उर्मी येईल. आता कमी कालावधी जरी म्हणलं, किती कमी कालावधी असला तरी ह्या आपल्या पार्ट 1 मध्ये म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1चे आपल्याला एक लक्षात ठेवूयात की पार्ट 1 आणि पार्ट 2 हे आपल्या सोयीसाठी आपण केलेले भाग आहेत. आता पार्ट 1 म्हणजे पेपरच्या साठी सुद्धा, तर याच्यातला खूप कमी भाग हा आता या वर्षी आपल्याला शिकायचा आहे. आणि तो भाग जो तुम्ही शिकणार आहात त्याच्यावरची परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण हे घेतच आहोत, म्हणजे आढावा पण घेत आहोत. आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या पार्ट 1च्या पहिल्या चॅप्टर मध्ये कोणते भाग कमी केलेत, कोणते उपघटक कमी केलेत, पार्ट 1 मध्ये चॅप्टर नंबर 2 मध्ये कोणते घटक कमी केलेत, याचा आपण आढावा घेणार आहोत. तो आढावा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण काही शिक्षकांनी त्याला खुणा करून दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या काही वेळेला लक्षात येणार नाही. त्यामुळे त्यांना सांगा की हे नाही केलंच तरी चालेल, हे कर, हे तुला येणार आहे, हे सांगणं खूप जरुरीचं आहे. आणि बोर्डाच्या ज्या 2 प्रश्नपत्रिका आहेत त्या मार्च 20ची आणि आता नोव्हेंबर 20ची, ही प्रश्नपत्रिका त्यांनी मिळवाव्यात. आणि त्यांनी जर सोडून घेतल्यात तर तुम्ही असं म्हणाल, मग शिक्षक असे म्हणतील की त्यावेळेला पोर्शन सगळा होता, आता कमी झालाय, मग आम्ही काय करायचं. जेवढा पोर्शन तुमचा झालेला आहे त्याचा नमुना तर तुम्हाला प्रश्नाचाच होईल ना, तो नमुना त्यांच्या पुढे ठेवा आणि त्या नमुन्याचे प्रश्न त्यांच्याकडून घ्या. जो पोर्शन डिलीट झालेला आहे त्यावरचे प्रश्न सोडू नका, ते नाही सोडवले तरी चालणार आहेत. पण तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न म्हणजे काय, किती बॉक्सेस भरावे लागतात, कसं भरावं लागतं, या प्रकारच्या प्रश्नपत्रिका त्यांनी तयार कराव्यात. आणि शिक्षकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की क्वेश्चन बँक तयार करा. आता आपण लिमिटेड पोर्शन साठी तुम्ही कराल, पुढच्या वर्षी तुम्ही सगळीच क्वेश्चन बँक तयार करा. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 यासाठी क्वेश्चन बँक तुमची असायला पाहिजे. आणि त्याच्यावर आपण आता क्रिएटिव्ह क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आता जी 2 उदाहरणं मॅडमनी तुम्हाला सांगितली त्या प्रकारचे क्रिएटिव्ह क्वेश्चन स्वतः तयार करण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा. आणि ते करून विद्यार्थ्यांना त्याचा सराव घ्यावा. आणि सगळे कन्सेप्ट त्यांच्या जर पहिले पक्के असतील तरच त्यांना हे सोडवता येतील. बेसिक कन्सेप्टवर आधारितच ते प्रॉब्लेम्स असणार आहेत. तर असे प्रश्न त्यांनी सोडवावेत असं मला वाटतं. तर मला म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुद्धा या कमी कालावधीमध्ये कसं शिकायचं याची पूर्वसूचना आधी द्यायला पाहिजे. आणि आधीच नाही, रोज द्यायला पाहिजे. रोज त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे की त्यांना अध्ययनाला ते उद्धृत होतील, ते सवय करतील आणि त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तर मला असं वाटतं आपण आता पुढच्या भागामध्ये हे सगळं पाहणार आहोत की कोणता पोर्शन डिलीटेड आहे, कोणते कशा प्रकारचे प्रश्न करावेत, कसे प्रश्न असतील. आणि आतापर्यंत आपण आता या पहिल्या भागांमध्ये आपण काय पाहिलं तर देशपांडे मॅडमनी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की प्रश्नपत्रिका कशी असेल, किती प्रश्न असणार आहेत, काय असणार आहेत. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये प्रश्नपत्रिकेचा आराखडा जरी तसाच असला तरी पार्ट 1चा विचार आपण कसा करणार आहोत. त्याचबरोबरीने तुम्ही हेही पाहिलं, परीट सरांनी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन तुमचं होणार आहे. ते कशा प्रकारे होईल, परिस्थिती वेगळी जरी असली तरी सुद्धा
जे प्रात्यक्षिक ती मुलं करतील त्याचा उपयोग लेखी परीक्षेत सुद्धा होणार आहे. प्रात्यक्षिक पुस्तकात असलेल्या ज्या बॉक्सेस भरण्यासाठी जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे त्याच प्रश्नांचा रूप बदलून हे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांचा सराव तुम्ही करणं अत्यंत गरज आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे प्रॅक्टिकल कसं होईल, याच्याबद्दल कसं होईल, काय होईल ते आपण नंतर, फक्त आपण प्रॅक्टिस मात्र करूयात. आणि सर्व शिक्षकांनी लक्षात घेऊयात की ही प्रॅक्टिस अत्यंत महत्वाची आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत की पोपट मॅडम तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये किती 4 जे चॅप्टर आपले आहेत आता त्या चॅप्टर मध्ये कोणता भाग डिलीटेड आहे आणि कशा प्रकारे आहे ते एक बघा. आता मला फक्त या मुखपृष्ठावर खूप बोलावं असं वाटतंय की मुखपृष्ठ मुद्दाम दाखवलंय. तुम्ही म्हणाल हे काय आम्हाला माहिती आहे, पण त्याच्याच कडेला एक तुम्हाला असा ऍनिमेटेड पार्ट दिसतोय ग्राफिकलचा, आणि तो जो ग्राफ आहे तो अतिशय सुंदर ग्राफ आहे की अशा प्रकारे जिओजिब्रा जो आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत हे त्याच्याबद्दल त्या बोलतीलच, पण तो जो भाग आहे असं जर विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरवर खेळत बसले, जिओजिब्रा ही साईट फ्री आहे, या साईटवर जर खेळले तर त्यांना खूप गोष्टी, म्हणजे गणित हा खेळण्याचा भाग आहे असंही कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे की प्ले विथ नंबर्स असंच आहे. आणि जर तुम्ही त्या अंकांशी खेळलात, त्यांच्या शब्दांशी खेळलात तर तुमचं गणित पक्क होणार आहे. मला वाटतं पुढचं सगळं सूत्रसंचलन मी सुवर्णा मॅडम कडे देतो. सुवर्णा मॅडम, नेक्स्ट स्लाइड. पोपट मॅडम, आता आपण थोडस फास्ट जाऊया. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इज अ फर्स्ट चॅप्टर अँड त्यामध्ये एलिमिनेशन मेथड आहे. फक्त तुम्ही जर का फार बारकाईने अभ्यास केलेला असेल डिलीटेड पोर्शनचा, तर तिथे आपण 9वी मध्ये हे शिकलेलो आहोत, म्हणून आपण रिव्हिजन म्हणून इथे नाही घेतले ते 2 पेजेस तरी चालणार आहे. पण परीक्षेमध्ये एलिमिनेशन मेथड शिवाय तुम्हाला लिनियर इक्वेशन सोडवता येणार नाही. त्यामुळे ही लिस्ट मध्ये आहे एलिमिनेशन मेथड. त्याच्यानंतर जास्त भर आपण दिलेला आहे आताच्या याच्यामध्ये की इक्वेशन्स ऑफ द टाइप वेअर कोइफिशियंट्स म्हणजे सहगुणक इंटरचेंज झालेले असतात, अशा प्रकारची लिनियर इक्वेशन सोडवता येणं, आणि हे मुलांना आवडतं सुद्धा, कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यात ते चांगलं करू शकतात. ग्राफिकल मेथड आता मॅडमनी सांगितलं. क्रेमर्स रूल आहे. जर पूर्ण प्रश्न आपण त्यावर विचारला तर तो 3 किंवा 4 मार्काला होऊ शकतो, आणि वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आहे. आता ओमिटेड पोर्शन त्यामधला बघितला तर मी मुद्दाम इथे एक उदाहरण दिलेले आहे की इक्वेशन्स विच आर रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स, म्हणजे ज्याचं रूपांतर तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये करता येईल अशा प्रकारची उदाहरणं आपण या कोविड काळामध्ये आपल्या ह्याच्याप्रमाणे प्लॅनिंग प्रमाणे काढून टाकलेली आहे. सो हा क्रॉस दिसला की आपण असं समजूया की दिस इज नॉट टू बी आस्क्ड फॉर इव्हॅल्युएशन. आणि आपण हेही समजून घ्यायचंय की कमी कालावधीत तयारी करताना एक ज्याला आपण म्हणतो की एक्झाम ड्रिव्हन अभ्यास घ्यायचा आहे. आजपासून ते परीक्षा डिक्लेअर होईपर्यंत एक्झाम ड्रिव्हन. तसंच दुसरं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स. त्यामध्ये सुद्धा ओमिटेड पोर्शन तुम्ही बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यामधील संबंध, तर ते पण आपण खाली दाखवलं आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अशा प्रकारची आपण उदाहरण विचारणार नाही, पण ह्यापेक्षा उलटी उदाहरणं आपण विचारणार आहोत. तर मुलांना आपण हे सांगूया की त्याच्यासाठी हा काही जे काही आपण ओमिटेड केलेला भाग आहे तो आपण स्वयंअध्ययनात ठेवलाच आहे. आलं तर काही त्याला बिघडत नाही, चांगल्यासाठीच आहे, पुढे उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर एपी यामध्ये कुठल्याही प्रकारचं ओमिशन नाही. फायनान्शियल प्लॅनिंग हा पूर्ण चॅप्टर ओमिटेड आहे. प्रोबॅबिलिटी त्याच्यामध्ये आताच आपण जे काही ऐकलं त्यामध्ये प्रोबॅबिलिटीची बरीच उदाहरणं घेतली. सगळ्यात सोपा चॅप्टर वाटणारा आहे आणि खूप छोटा पण आहे.
आणि त्यामध्ये घटक उपघटक सुद्धा कमी आहेत. तर विद्यार्थ्यांना ह्यामध्ये जर तुम्ही सांगितलं तयारी करायला, तर गणिताची भीती, पास होण्यासाठीचे मार्क निश्चित मिळतील आणि भीती कमी होईल. याच्यामध्ये सुद्धा ओमिशन नाही. सगळ्यात जो काही मोठा अवघड मोठा म्हणजे जम्बो चॅप्टर होता तो पण आता आपण ह्याच्यामधनं ओमिटेड केलेला आहे. ठीक आहे. आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं ते एक ढोबळ मानेने सांगितलं. ही लिंक तुम्हाला MSCRT, पण तुम्ही MSCRT टाईप केलं तर कदाचित मिळणार नाही, तर तुम्ही MAA महाराष्ट्र अकॅडमिक ऑथॉरिटी असं ती त्यांची वेबसाईट आहे, त्यावर आपण ही लिंक तुम्हाला दिलेली आहे. आपली जे काही टेक्नोसॅव्ही लोक आहेत ती सुद्धा ही YouTube वर लिंक देऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना बघता येईल की डिटेल्ड डिलिशन काय आहे. रिवाइज्ड सिलेबस फॉर 2021 फॉर क्लास 9th and 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 and 2. सो डिटेल डिलिशन तुम्ही बघा, कुठल्या उदाहरणं कमी केली आहेत, का कमी केलेली आहेत वगैरे वगैरे. आणि कमी झालेल्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही परीक्षेची तयारी करून घ्या. म्हणजे आजचा आपला हेतूच आहे पूर्ण या 1.5 तासाचा की रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो, की पेपरात काय 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 येणार आहे त्याचा मी अभ्यास करणार आणि मग मी पेपर कसा सोडवायचा हे पेपर सोडवत बसेन. असं आपण एक जे खेळणं घेतो इंजिनिअरिंग मध्ये, त्याचे पार्ट सुटे करतो, मग ते पार्ट जॉईन करून परत खेळणं तयार करतो. अशा प्रकारे हे काम करायचं आहे गणितासाठी. पोपट मॅडम. हा बोला. हा, खूप चांगलं मार्गदर्शन. फक्त आता आम्हाला सगळ्या शिक्षकांना एक काळजी घ्यायची आहे की आम्ही जी क्वेश्चन बँक तयार करू किंवा जो पेपर सेट करू त्यात वगळलेला पाठ्यक्रम येता कामा नये, एवढी एक काळजी घेऊन तो पेपर सेट करून घेतला पाहिजे. एकदा सगळं रिवाइज झालं ओके, आता आपण प्रश्नपत्रिका, आता तुम्ही पण सांगितलं, अत्रे मॅडमनी सांगितलं की आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी प्रश्न निर्मिती, खरं तर प्रश्न निर्मिती, पेपर सेट करणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. अगदी MCQचं जरी उदाहरण घेतलं तरी त्याचे जे आपण खाली 4 पर्याय देतो ते पर्याय कसे असावेत, MCQ फॉर्म करताना काय काय काळजी घ्यावी हे आम्हाला थोडंसं सांगा. सगळ्यात पहिलं, आता जर एक्सपिरियन्स एवढे शिक्षक आहेत तर त्यांना काही एवढं सांगायची गरज नाहीये, तरी सुद्धा की खालील पैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे, की जेवढे आता बोर्डाचे पेपर तुम्ही लेटेस्ट बघितले 5-6 वर्षाचे, हा प्रश्न असणारच आहे. ओके. आणि त्याचे जे तुम्ही आन्सर्स देता ते आन्सर्स सुद्धा असे असतात की तिथे विद्यार्थ्याला पटकन पिक करता आलं पाहिजे विदाउट कन्झ्युमिंग एनी टाइम, किंवा म्हणजे टाइम अजिबात न घालवता एक लगेचच त्याला हे उत्तर कळायला पाहिजे, अशा प्रकारचे आपण ऑप्शन्स देणार आहोत. आणि आता मी आधी पण सांगितलं की ईच अँड एव्हरीथिंग, सगळीकडे तुम्हाला y² x² दिसतोय बघा. आणि ते विद्यार्थ्यांना भुलवण्यासाठी आहे की खरं जे आहे ते उत्तर काय आहे, कसं लिहायचंय हे बघा, हे उत्तर असं लिहायचं आहे. करेक्ट. नंतर हा प्रश्न आपण असेच वेगळे वेगळे MCQ पाहूयात. प्रत्येक धड्यावरचा एक एक घेतलेला आहे. आणि मला वाटतं पोपट मॅडम हे सगळे MCQचे प्रश्न आपण 1 मार्काची तयारी म्हणून ऑप्शन न देता पण करून घेऊ शकतो. तेच म्हणायचंय की नुसती खाली ABCD पुसला की झाला तो 1 मार्काचा. बरोबर. आणि इथे आपण थोडस त्यांना म्हणजे पिळलेलं आहे विद्यार्थ्यांना, मायनस जास्त दिलेत, परत सगळीकडे मायनस दिलं, मग परत असं वाटतं की दोन्ही मायनस खाली वर उडतात, तर तो सोपा पण आहे. सो इट इज मीडियम. ओके. आणि त्यामध्ये त्याला x ची व्हॅल्यू दिली आहे 2 प्रकारे, 3 1/3 भुलवण्यासाठी, आणि y ची व्हॅल्यू 4 आणि 1/4 दोन्ही पैकी कुठली येणार, अशा प्रकारचे ऑप्शन्स देण्यामध्ये सुद्धा आपण खूप काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज MCQचं जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपलं आपण रीच करू शकत नाही, मिळवू शकत नाही. सो सांगूयात बरं का मॅडम, आपण एक सांगूयात की हे नमुन्यादाखल प्रश्न आहेत. अशा प्रकारचे खूप प्रश्न तुम्ही तयार केले पाहिजेत शिक्षकांनी. हे आता जे देतोय आपण हे नमुन्यादाखल प्रश्न आहेत. बरोबर आहे. म्हणजे एक उदाहरण आपण तयार करायचं
विद्यार्थी कुठं कुठं चुकू शकेल आणि त्याची काय काय उत्तर येऊ शकतील हे त्याचे पर्याय द्यायचे. बरोबर. आणि सुवर्णा, मी कित्येक ठिकाणी म्हणजे पाहिलेलं आहे, आम्ही पण आमचे जे विद्यार्थी उत्साही होते त्यांना आम्ही सांगायचो की बाबा ह्याचे ऑप्शन्स तू मला काढून दे, काय काय चुकू शकतो, आणि मग ते आपापल्यात सोडवतात आणि त्यामध्ये चुकीची उत्तरं पण येतात, मग तो आपल्याला ऑप्शन म्हणून उपयोगी पडतो. हा तुम्हाला आहे आपल्या प्रॉबेबिलिटीवरचा, यालाही थोडासा. हा बोला परीट सर. खूप छान विवेचन केलात. फक्त एक प्रश्न आहे की बोर्डाच्या परीक्षेत एमसीक्यूचे सॉल्युशन लिहिणे आवश्यक आहे का, आणि कशा पद्धतीने त्याचे आन्सर असावे याविषयी थोडं मार्गदर्शन करा. जर तुम्हाला आता हा मला थोडासा अवघड वाटणार, 1/10 वगैरे आहे, तर मी जरा सूत्र वगैरे लिहील आणि सॉल्व्ह करेल, तर हे काम मी कच्च्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. माझं जे रफ वर्क साठी मी एक पेज ठेवणार परीक्षेमध्ये आणि तिथे मी हे करणार, आणि जेव्हा मला उत्तर काढायचं असेल तेव्हा जे मला उत्तर आलेलं आहे, आता इथे तर आपण सगळी करेक्टच उत्तरं दिलेली आहे, पण उत्तर लिहिताना तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे आहे n of a is 2, p of a is 1/10, then what is n of s, त्यात सूत्र लिहिल्यावर तुम्हाला उत्तर D 20 मिळणार आहे, आणि ही सगळी भुलवणारी उत्तर आहेत 2, 10, 5. ओके, तर तुम्ही उत्तर लिहिताना आपण सगळे सांगतोय आणि खूप वेळा सांगून झालंय, लेखी आपण प्रश्नपत्रिकेवर लिहून दिलेला आहे की आपली अपेक्षा ही आहे. मग विद्यार्थी काय करतो, आता आज आपण बोलतोय शिक्षकांसाठी, पण शिक्षक वर्गावर गेल्यावर आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय डिझाईन करतो, कशी तयारी करून घेतो, जे त्याची आपापल्या स्वतःवर ते अवलंबून असतं. आपलं काम आहे फक्त सांगणं की हे असं लिही, नाही लिहिलं तर इट्स अ क्वेश्चन फॉर एव्हरी टाइम, फॉर एनी क्वेश्चन्स. यालाच एक जोडते, आपल्या मार्च मधल्या परीक्षेच्या आपल्या चीफ मॉडरेट सीएमच्या मीटिंगच्या वेळेला आणि आत्ताच्या मीटिंगच्या वेळेला आपल्याला एक प्रश्न विचारला गेलेला की विद्यार्थ्यांनी डायरेक्ट आता इथे डी पर्याय आहे, 20 उत्तर त्यानं लिहिलं तर त्याला गुण द्यायचे का, त्यानं तिथं सोडवलं त्याला गुण द्यायचे का. तर इथं हे आपण विद्यार्थ्यांना मला वाटतं असं सांगितलंय की तुम्ही फक्त त्याचं क्वेश्चन 3C D काय आन्सर असेल तेवढंच ऑप्शन लिहा, पण जर ते बरोबर ऑप्शन असेल, तो पर्याय त्यानं लिहिलेला असेल तरी उत्तर त्याला बरोबर द्यायला काहीच हरकत नसावी. खरं हे आपल्याला खूप कॉमन वाटतं, पण दोन्ही मीटिंगला, दोन्ही पेपरच्या 4ही मीटिंगला आपल्याला हे प्रश्न समोरून आले, म्हणून मी हे क्लिअर करतेय. अगदी म्हणजे मलाही ते पटतंय की तुम्ही एक सूचना दिलेली आहे, पण ती सूचना विद्यार्थ्याने वाचली नाही, किंवा तो आता ह्या एवढ्या मोठ्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 4 मार्काचे एमसीक्यू आहेत आणि त्याची घडी त्याला वेगळी बसवायची आहे, तर त्यांनी उत्तर जरी लिहिलं तर आपण ते चुकीचं देऊ नये, बिकॉज मॅथमॅटिकली लॉजिकली करेक्ट आहे. आणि एक्झामिनेशनच्या त्या फिअर मध्ये आता आपण त्यासाठी तर सराव घेणार आहे ना. बरोबर आहे. आपण पाठ्यपुस्तकात सुद्धा एबीसीडी वापरलेले उत्तर देताना. बरोबर. मग आता ते सगळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत एखादं वर्ष अजून जाईल. Yes. But we all should try that whatever we suggest, whatever instructions are given on the question paper, students should read it, teachers should read it. Today also there is a very good paper on geometry, so please read it. First you read it, as Atre madam says, then read, grasp what they are going to say, what you have to do, and then you go for an answer. Yes. ओके, तर आपण काही चुकीचं देणार नाही, चुकीचं देणं चुकीचं आहे. बरोबर. नेक्स्ट वन. हा सुद्धा असाच एक सामान्य प्रश्न आहे, थोडासा अवघड केलाय त्याला, की त्याला हे कळलं पाहिजे की दिलेली अंकगणिती श्रेणी आहे 3, 0, -3, -6, सामान्य फरक काढा. तर ह्यामध्ये छोटीशी टेस्टिंग आहे त्याची, की बाबा तुला मी डी ची डेफिनेशन सांगितली आहे, it is T2 minus T1, so second term minus first term, so it will give you the answer -3. Yes. Okay. पोपट मॅडम, आपल्याला एक FB वरनं क्वेश्चन आलेला आहे, बोर्डाच्या परीक्षेत MCQ चे सोल्युशन लिहिणे आवश्यक आहे का. तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शिक्षकांना मिळालेलं आहे की सोल्युशन लिहिणं आवश्यक नाही, फक्त उत्तराचा पर्याय लिहिणं आवश्यक आहे. बरोबर. आणि अजून मी त्यामध्ये ऍड करू शकेन
की व्हाय MCQ फॉर बोर्ड एक्झाम, व्हाय इट इज फॉर 4 मार्क्स. म्हणजे 40 मार्क्सचा पेपर आपला जरी 60 मार्क्सचा असला तरी आपला पेपर 40 मार्क्सचा आहे. त्यानुसार आपण हे जे आहे ते 10% दिलेलं आहे की पुढे हे सगळे विद्यार्थी आतापर्यंतही बऱ्याच स्कॉलरशिपच्या परीक्षा देतात, बाकीच्या दुसऱ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ते देतात, मॅथ्स ऑलिम्पियाड वगैरे देतात. तर तिथे त्याला हे माहिती पाहिजे की इथे सोल्युशन नसतं, इथे तुम्हाला उत्तर लिहायचे नसते. जे उत्तर करेक्ट आहे त्याचा तुम्ही जो काही वर्णाक्षर आहे ते लिहा, 1 2 3 4 असेल तर ते लिहा, तुम्हाला गोल दिला असेल तर तो भरा. म्हणून आपण इथे फक्त त्यांना प्रॅक्टिस व्हावी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, आणि ऑब्जेक्टिव्ह MCQचं जे आहे ते पाळलं पाहिजे. नाहीतर मग सगळ्यात प्रश्नांसारखं याचंही उत्तर तसं लिहिणं अपेक्षित नाही, अजिबात नाही. विद्यार्थ्यांनी ऐकलं तर ते बेस्टच आहे. आता आपण बघतोय. हॅलो. हा हॅलो. हा, एम आय ऑडिबल? येस येस. ओके. आपला प्रश्न आहे, दिलेल्या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. आणि आपण ते घेतलंय 1 गुणाचे नमुना प्रश्न. विवेचकाची किंमत विद्यार्थ्याला काढता येणार आहे. So in English I can say that solve the quadratic equation and find the value of discriminant. पोपट मॅडम, मी जरा बोलू मध्ये? हो, बोला. विवेचकाची किंमत काढा हा प्रश्न 1 गुणासाठी दिलाय. मला थोडस इथं वाटतंय की हा 1 गुणासाठीचा नाहीये प्रश्न. काय विचार केला पाहिजे शिक्षकांनी की जेव्हा आपण 1 गुणासाठी प्रश्न देतो, 2 गुणांसाठी देतो, 3 गुणांसाठी देतो, की किती त्याच्या स्टेप्स येत आहेत. त्यांनी आधी जेव्हा गुणदान तो करणार आहे तेव्हा आधी त्यानं ठरवलं पाहिजे की पहिली गोष्ट त्याच्या किती स्टेप येत आहेत सोल्युशनच्या, आणि दुसरं त्याला किती वेळ लागतोय. हे बघा, तुम्ही डॉक्टरकडे गेला की ते तुम्हाला जे जे काही आजार आहेत त्याचीच गोळी देतात ना. हो, तशा प्रकारे इथे तुम्हाला आता परीक्षेची तयारी कमी कालावधीत करायची आहे. ओके. त्यामुळे तुम्ही अगदी टार्गेटेड असला पाहिजे की इथून माझं हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे एवढ्या मार्काला आहे, आणि म्हणजे माझा विद्यार्थी ग्रुप मी माझ्या समोर ठेवणार. तरी सुद्धा SSC बोर्डाची परीक्षा ही पब्लिक एक्झामिनेशन असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. तर ह्याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळाने मिळणार आहे की हा प्रश्न योग्य आहे 1 मार्काला की नाही, ते आपण बघू. ओके. ओके. त्यानंतर आता हा दुसरा प्रश्न तुमच्या समोर येतोय. तुम्हाला दिसतोय 4x + 5y = 17. To draw the graph of this equation when x is equal to 2, find the value of y. हा प्रश्न सेट केल्यानंतर मी तो सोडवून बघितला. त्याच्यानंतर मला तिथे प्रॉब्लेम आला म्हणून मी परत तो रिडिझाईन केला. अँड देन आय हॅव गिवन द क्वेश्चन ॲज 4x + 5y = 17. To draw the graph of this equation, find the value of y when x is equal to 3. So my question to you is, खालील 2 प्रश्नापैकी which one is more suitable? So for that you have to solve, as a teacher you have to solve both the examples and see you get the answer. I mean, both the questions are okay, but in the first question you will get the value of y in fraction, right? किती येणार बघा, म्हणजे 4 2 8 आणि 17 मधून 8 गेले 9. Second one you are getting complete integer. So it is therefore better. Yes. Which question should be asked हे शिक्षकांनी ठरवायचे 1 मार्काला. जनरली आपण बोर्डामध्ये असा विचार करतो की सुरुवातीचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे कॅल्क्युलेशन कमी असावं, ओरली त्याचं उत्तर काढता येईल. असं जर फ्रॅक्शन आलं की विद्यार्थ्याला भीती वाटते की माझं चुकलं का काय. सो यू डिसाइड. ओके. बरोबर. आणि मला असं वाटतं पोपट मॅडम, इथे आपण एक सांगूया की 1 मार्क क्वेश्चन जे आहेत ते डिरेक्टली आपल्या पुस्तकामध्ये जसे दिलेले नाहीत,
शिक्षकांनाच ते तयार करायचे आणि तशा प्रकारचा सराव विद्यार्थ्यांकडून त्यांनी करून घेतलं जरुरीच आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मी अजून एक सांगू शकते की आता वरती माझा एक जो प्रश्न गेला त्याबद्दल बोलतेय मी. 4x + 5y = 17 मध्ये x = 2 असताना y ची किंमत काढा. तर हा 9वीचा प्रश्न होतो. हो हो राईट, बरोबर बरोबर. मी फक्त इथे एक नवीन शब्द टाकला आलेख काढण्यासाठी. हो हो तो 10वीचा झाला. करेक्ट, बरोबर. कारण की इथे त्याला आपण 2 आलेख काढायला शिकवतोय. सो दिस मे रिलेटेड टू 9 आणि आता ग्राफिकल मेथड असल्यामुळे यू कॅन से दॅट इट इज फॉर 10. बरोबर. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी का नाही आहे? खूप सोपं दिलंय, 1 मार्काला आहे. हो, मला पटेल आणि पटकन विद्यार्थी लिहू शकतो ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही स्पष्ट करा. त्यामध्ये 2 पायऱ्या येतात. एक तर तो डी काढून दाखवेल आणि मग उत्तर येईल. ओके, डी इज नॉट कॉन्स्टंट देअरफॉर इट इज नॉट एपी. इट इज नॉट राईट. येस येस. आता चौथा ओके चौथा प्रश्न दिसतोय. हो, हा मुद्दाम जरा जास्त शब्द वापरून केलात. म्हणजे 1 मार्काला सगळे सोपे असावेत. सोपे असले तरी त्याला वाचायला वेळ जावा. थोडंसं त्याचं लेवल वाढवून आपण शाब्दिक उदाहरणासारखा तयार करता येतो. त्या प्रश्नाचं तुम्ही बघाल. आणि आता हे तुझं उत्तर सुवर्णा मॅम. येस. In this discussion of 4 of us, we have accept that this is a non-example and which is not suitable for 1 mark because विवेचकाची किंमत काढणं म्हणजे A, B, C च्या किमती काढा, विवेचकाचं सूत्र लिहा, इथे शेजारी दिसेल. बरं का पोपट मॅडम, त्या विद्यार्थ्याला बेसिकली शिक्षकांनी b² - 4ac इज द डिस्क्रिमिनंट. ही शुड टेल फर्स्टली and then therefore he has to remember delta is equal to b² - 4ac. बरोबर. That is very important. म्हणजे विवेचक म्हणजे काय हे कुठेतरी आलं पाहिजे माहिती. त्यालाच आपला खूप मार्क असतो. जे समीकरणाबद्दल खूप विवेचन करून जातो की या समीकरणाची मुळं कशी आहेत, त्याचे कोइफिशियंटची रिलेशन काय आहे, त्यामुळे ते बदलेलं आहे. म्हणजे जसं झाड उगवतं तर आपल्याला माहिती पाहिजे की अरे आंब्याचं झाड आहे तर आंब्याचीच कोई लावलेली असेल. बरोबर. तसं हे इक्वेशन का तयार झालं त्याचं विवेचन आपण करतो याच्यामधनं. म्हणजे आपल्याला कळतं की त्याचे फॅक्टर्स काय आहेत, त्या फॅक्टर्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय आहे. सो इट इज डिस्क्रिमिनंट. येस. नेक्स्ट वन. आता आपण हे थोडस लवकर लिहायला हरकत नाहीये. 4 बॉक्सेस हवेत आणि हा सुद्धा बोर्ड एक्झाम फेवरेट क्वेश्चन आहे. प्रत्येक वेळेला विचारला जातो. पोपट मॅडम बोला. याच्यावर झूम वर आलेले मी तुम्हाला युट्यूब वरचे 1-2 प्रश्न कृतींच्या संदर्भात आहे ते आधीच सांगते. म्हणजे तुम्ही बोलताना त्याचं एक्सप्लेनेशन कराल की ऍक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवताना प्रश्न सर्व स्टेप सहित सोडवला तर चालेल का. अर्थातच याचं उत्तर हो आहे. करेक्ट. आणि दुसरा ऍक्टिव्हिटी प्रश्न सोडवताना पूर्ण प्रश्न सोडवला तर चालेल का. पूर्ण प्रश्न सोडवला तर चालेल. स्वतःचे जे काही स्टेप्स आहेत इन बिटवीन जे आपण मुद्दाम काढलेले असतात तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये घेतले तरी चालणार आहे. आपण प्रश्नामध्ये अशी सूचना दिलेली आहे की कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रीराइट इट. येस. तर त्यांनी ते कच्चं काम म्हणून साईडला केलं तरी चालणार आहे. आणि जर त्याला जमत नसेल मध्ये केलं तरी चालणार आहे. फक्त आमची अपेक्षा अशी आहे की जे 4 बॉक्सेस आम्ही दिलेले आहेत मार्क देताना ते आम्हाला ओळखता यावेत. त्यामुळे मेहरबानी करून विद्यार्थ्याने आणि शिक्षक आणि पालकांनी त्यांना समजून सांगावे की बाबा रे तू विसरू नको. विसरला तरी मार्क मिळेल, घाबरू नका. बट हा जो आपला आत्ताचं जे आहे की हे केलं तरी चालेल, ते केलं तरी चालेल, ते आता आपण नाही बोलणार. बरोबर. आमची अपेक्षा अशी आहे की बाबा तू 4 बॉक्स कर. आणि समराईज करतीये पोपट मॅडम, मी समराईज करतीये की म्हणजे ऍक्टिव्हिटी सोडवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उकल किंवा सोल्युशन पासूनचे जे खाली सगळं लिहिलेलं आहे
ते सगळं. पूर्ण लिहून आणि मग बॉक्स त्याला करून त्यात उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. असाच सराव करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून घेतला पाहिजे. बरोबर. दुसरा पाठ आज आपल्या मीटिंगला जे डिस्कशन झालं ते त्यातला थोडासा भाग मी सगळ्या आज गणित शिक्षक आहेत आपल्या पुढं त्यांच्या पुढे शेअर करते की जर आपण चौकोन टाकले नाहीत विद्यार्थ्यांना तर मार्क कापायचे का, असा आज आपल्या पुढे मोठा डिस्कशनला प्रश्न होता. तर त्याच्याबद्दलही तुम्ही क्लिअर करा की आपण काय आपलं कन्क्लुजनला आपण आलो ते पण क्लिअर करा. हे बघा, तुम्हाला एका स्क्रीनवर 2 प्रश्न दिसत आहेत, बरोबर? हो अत्रे मॅडम, परीट सर, की पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये इन बिटवीन काही स्टेप्स करावे लागणार नाहीयेत. हा बरोबर. आणि मुद्दाम त्याच्या खालचा प्रश्न कसा टाकलाय, ABC च्या किमतीला त्याला काही करावं लागणार नाहीये. पण B² - 4AC साठी त्याला इथे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर आपण असं ठरवू शकतो की बाबा तुझ्या पेपरमध्ये एक रफ कामासाठीचा पेज ठेव, तिथे रफ कर B² - 4AC आणि जे उत्तर मिळेल ते इथे लिही. दॅट विल लुक नाईस, ऑर्गनाइज पेपर. किंवा तुझ्या जिथे तू हे सोडवतो आहे तिथे एक साईडला 4 सेंटीमीटरच्या जागेमध्ये सोडायची अशी, आणि तिथे तू पेन्सिलीने करून टाकते. पेनाने केलं तरी चालणार आहे, पण ते थोडस चांगलं नाही वाटणार. सो युअर प्रॅक्टिस शुड बी लाईक दिस. इथे बघा, आता इथे अर्धा मार्काला आपण B² - 4AC विचारला आणि वरती 1 मार्काला नाही म्हणालो, राईट? मला बरं का पोपट मॅडम, मला असं वाटतं तिथे त्यांनी A च्या, B ची, C ची व्हॅल्यू लिहिल्यावर खालच्या बाजूला B² - 4AC इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून नंतर मग खाली परत B² - 4AC बरोबर चौकट असं लिहिलं तरी चालणार. तरी चालणार आहे. आपल्याला मेन असं आहे की त्याला ते समजलंय, त्यांनी ते सोडवलंय, त्यांनी प्रयत्न केलाय आणि करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित प्रत्येक वेळेला असं होतं की मला डायरेक्ट उत्तर चुकतं. बरोबर. If I write a step, that is also correct one. Yes. He can write directly also, orally he can do, or written also. Anywhere he can write. But both should be there. म्हणजे आपलं मेन एम असं आहे की त्याला ते सुटलं पाहिजे. येस. आपण आता थोडस लवकर जाऊया. आता आपण सांगितलं की जो ओमिटेड पोर्शन आहे त्यामधला हा उलट प्रश्न आहे. मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिला असेल तर वर्ग समीकरण तयार करा, हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हा प्रोबॅबिलिटी वरचा आहे आणि मस्तपैकी त्याला आपण 4 छोटे छोटे प्रश्न विचारलेत अर्धा मार्काला, आणि आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, बरोबर. थोडंसं फास्ट जायला हरकत नाही आता. आता विवेचकाचं आपण भरपूर विवेचन केलेलं आहे. 3 मार्काला त्याचं टेस्टिंग केलंय. पूर्ण नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. बरोबर. श्रेणी दिलेली आहे. तर आता त्यावर्षी सुद्धा आता आपण त्याला तेवढ्याच मार्कासाठी पण जास्त विचारायला लागलो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मॅडम या उदाहरणामध्ये सुद्धा आपण थोडं एक्सप्लेन करूयात की T10 विचारलाय आणि S10 विचारलाय. तर ही पुढील 2 पद हा एक प्रश्न आहे. म्हणजे आता या 4 पैकी मी 6 चौकटी इथे दिसत आहेत मला, पण मला जर ते 3 मार्काचा प्रश्न असेल तर मधला जे स्टेप्स आहेत T10 इज इक्वल टू, ही कॅन राईट डिरेक्टली दॅट A + 9D आणि ही विल सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज अँड ही विल गेट द व्हॅल्यू ऑफ T10. दॅट इज ऑल्सो करेक्ट. त्याला मग चौकट करावं त्यांनी. येस येस, इंटेलिजंट क्वेश्चन की बाबा तुझी अंकगणित ती सोपी आहे ना, श्रेणी किती सोपी आहे. 10th T10 तूच कर ना. येस, दॅट इज ऑल्सो करेक्ट. तुला ओरली सम येत असेल तर सम पण ओरली कर. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी टू राईट द फॉर्म्युला and if he writes it is also correct one. Yes. Both way it is correct. मुलांनी काय करायला पाहिजे, स्वतःचं जे लॉजिक आहे, इंटेलिजन्सी आहे, एक आपण ज्याला म्हणतो की विचार करण्याची जी त्याची ताकद आहे, उदाहरण सोडून द्यायचीच नाही, उदाहरण प्रयत्न करायची, चुकीची तर चुकीची करायचीच. हो, तेच पुढचं बरोबर. हे तो आपल्या पुस्तकात आहे हे उदाहरण. हे सुद्धा असे मिसिंग स्टेप्स ह्याच्या भरपूर आहेत. बरोबर. तुम्ही ते साईडला घेऊन पूर्णपणे सोडवू शकता. थोडस मोठं उदाहरण आहे, मान्य आहे.
आता हा आपण एक मॅडम मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की पुढं एखादं उदाहरण आलं की त्यानं ते कसं सोडवायचं, कसा विचार करायचा याबद्दल शिक्षकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे विद्यार्थ्याला. बरोबर. आणि तो काय विचार करतो. आता इथे हा प्रकार आहे की मी जर वरचं माझी शब्द रचना केली, सॉल्व द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन, बाकी काही लिहिलं नाहीये, तर तुम्हाला ऍज अ टीचर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी कुठला योग्य वाटतो तुम्ही ठरवा. आता त्याच्यामध्ये माझं दुसरं ऑप्शन असं आहे की shall I write that solve the quadratic equation by quadratic formula? So here माझं मत असं आहे की वर्ग समीकरण सोडवा असं दिलं तरी चालणार आहे, सूत्र पद्धतीने सोडवा असं दिलं तरी चालणार आहे, दोन्हीमध्ये प्रॉब्लेम काही नाहीये. जर वर्ग समीकरण सोडवा असं मी सांगितलं तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा आणखीन एक टेस्ट होणार आहे की बाबा मला इथे केवढं सोपं दिसतंय, 2 एके 2, 2 अधिक 1 बरोबर 3, so 2 1 is 2 and 2 plus 1 is 3, पण ते येत नाही ना, तिथे चुकतो. त्यामुळे त्याला स्वतःला सिलेक्शन प्लस असतं तर ते आलं असतं. आणि म्हणून हे फक्त तुम्हाला सूत्र पद्धतीने सोडवावं लागतं, हे कुठेतरी त्याच्या मनात त्याला शिकवलं गेलं, त्याला स्वतःला कळलं पाहिजे की आता हे सूत्र पद्धतीने सोडवलं तर मला सोपं जाईल. आणि कधी काळी त्याला असंही कळलं पाहिजे की इथे मला सूत्र पद्धतीची गरज नाही, +2 दिलं असतं तर एका मिनिटात उदाहरण होईल, तर 3 मार्क मला पटकन मिळतील. आणि हा दुसरा त्याच्या बाजूला तसाच प्रश्न ठेवलाय की क्वाड्रेटिक फॉर्म्युला लिहिताना विद्यार्थी x = तो पूर्ण फॉर्म्युला लिहितो आणि मग शेवट x चीच किंमत काढतो. पण जर माझं समीकरण y मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी उत्तर y मध्ये लिहिलं पाहिजे, शेवटी का होईना. बरोबर. सुरुवातीचा फॉर्म्युला y मध्ये लिहिला उत्तम, विसरला आणि x मध्ये लिहिला तर उत्तर तरी त्यांनी y मध्ये लिहायचं. म्हणून आपण इथे 2 रचना दाखवल्यात आणि 2 प्रकारची समीकरणं विचारलेली आहेत. बरोबर. पण मॅडम इथं आपण सूत्र पद्धत असं बोललो तर एक सामायिक समीकरणाबद्दल असा आपल्याला प्रश्न आलाय की शाब्दिक उदाहरणे क्रेमर्स रूल न सोडवलं तर चालते का. मला वाटतं जर त्याला क्रेमर्स रूल सोपी जात असेल तर त्यानं कोणत्याही पद्धतीनं शाब्दिक उदाहरण सोडवलं तरी चालेल. लॉजिकली ती मेथड बरोबर पाहिजे एवढंच आपण बघायचंय. बरोबर. त्या पद्धतीनं सोडवणं सोपं आहे, त्याला जी आवडतीये सोपी जातीये त्यानं तो शाब्दिक उदाहरण सोडवू शकतो. इव्हन जर आपण तिथं मेथड दिली नाही, नुसतं सोडवा म्हणलं तरी पण आपण स्वातंत्र्य देतो की त्यानं कोणत्याही पद्धतीनं ते सोडवावं. एनी लॉजिकल मेथड इज अलाउड. येस. म्हणजे आपण आतापर्यंत खूप हार्ड अँड फास्ट होतो की ह्याच मेथडनी करा, त्याच मेथडनी करा. पण आता आपण असं ठरवलंय ह्या नवीन प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये की बाबा तुला फक्त सोडव असं सांगितलं असेल तर तू कोणत्याही पद्धतीने सोडव, तुला जी सोपी वाटेल त्याच्यानी सोडव. आणि ती जर करेक्ट असेल, पूर्ण पद्धत बरोबर असेल तर तुला गुण मिळणारच आहे. त्यामुळे शिक्षकांनीही कुठल्याही प्रकारचा असा अट्टहास करू नये. आणि आत्ताचा आपला जो हा म्हणजे गणिताचा पाठ्यपुस्तक तयार करण्यामागचा, अभ्यासक्रमाच्या मागचा, की आता मी परीक्षा घेतेय ना बोर्डाची, किंवा मग आम्ही परीक्षेला बसलेली आहे and now I know all the methods, so I'll be selective and elective for a method I want to do it. Okay. त्यामुळे तसं तुम्ही फार हे करू नका. आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांना सूचना असते की आम्ही एखादं उदाहरण एखाद्या पद्धतीने सोडवून दिलं, त्याची दुसरी पद्धत असेल तर त्याचं तुम्ही गुणगान योजना स्वतः तयार करा आणि सोडवा. Our condition is the method of the student should be mathematically and logically correct. त्यामुळे फार घाबरायचं नाही. मार्क यावरती न जाता गणित आणि मला ते खूप आत्मविश्वासाने, प्रेमाने, टेन्शन न घेता सोडवता येईल यावर भर दिला ना तर विद्यार्थी आरामात परीक्षा द्यायला तयार होतात. आपण त्याला घाबरवू नये कधीही. माझी ही पद्धत आहे. मी एवढी वर्ष शाळेमध्ये मुख्याध्यापिका होतेच पण शिकवतही होते. त्यामुळे मला असं वाटतं की खूप भीती दाखवू नये. ओके. आता आपण शेवटच्या भागाकडे. मॅडम एकच प्रश्न घेते
युट्यूबवरचं आहे की त्यांनी म्हणले आपण जे मधल्या स्टेप्स आहेत किंवा एखाद्या उदाहरणाचं कच्चे काम आहे तर ते प्रत्येक पानाच्या खाली केलं तर चालेल का असा प्रश्न आहे. तर मला असं वाटतंय की घरात आल्या आल्या डस्टबिन समोर नसावं या दृष्टीनं त्यानं एक शेवटचं पान निवडावं, त्याच्यावर वर कच्चे काम. हा काही रूल नाहीये पण एक आपला उत्तरपत्रिका प्रेझेंटेबल असावी यासाठी शेवटच्या पानावर वर कच्चे काम लिहिले की कोणत्याही तपासणाऱ्या शिक्षकाला वेळ नाहीये त्या कच्च्या कामावर काय लिहिलंय ते बघायला, आणि तिथे एकदा कच्चे काम टायटल दिलं की खाली तो कच्चं काम करू शकतो. एक प्रश्न आलाय म्हणून की प्रत्येक पानावर कच्चं काम नसावं, पण आपण स्कॉलरशिप मध्ये मुलांना शिकवलंय प्रत्येक पानावर कच्चं काम करा म्हणून. तर तिथे सुद्धा त्यांनी एक शेवटच्या 4 ओळीच्या तिथे पेन्सिलीने रेघ ओढावी, रेघ मारावी आणि पेन्सिलीने केलं आणि तिथे लिहावं रफ काम. कारण आम्ही नेहमी आणि त्यात फरक असा आहे की तिथं आपण क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर वेगळा, आणि आन्सर पेपर आपण जमा करतोय, कच्चं काम आपण क्वेश्चन पेपरवर करतोय. बरोबर. क्वेश्चन पेपरवर अलाउडच नाहीये आता तरी बोर्डामध्ये. नाही, शिष्यवृत्तीचं म्हणलं. शिष्यवृत्तीमध्ये जी सवय लागली आहे ना त्यासाठी सवयीनुसार प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे, बरोबर. त्यात आपली कुठली त्यामध्ये त्यांना हार्ड अँड फास्ट आमचं नाही म्हणायचं नाहीये. तर मी असे पेपर तपासले, समजा 40 पैकी 40 मिळालंय आणि मला अख्ख्या पेपर मध्ये कुठेही कच्चं काम दिसलं नाही. एवढं पण क्लीन पेपर लिहिणारे विद्यार्थी असतात. नक्की नक्की. सो प्रत्येक प्रश्नाला वेळेची मर्यादा आहे. आपण आता शेवटात पोहोचलोय. आणि आता एवढा डिस्कशन मध्ये सगळ्यांना कळलं की प्रश्नासाठी कोणते कोणते तुमचे टेस्टिंग आयटेम वरती काय काय तुम्हाला, आता कोरोनाची जशी वॅक्सिन आहे त्याला तुम्हाला बऱ्याच प्रकारचे टेस्टिंग करावे लागतात. बरोबर आहे. कारण ती तुमच्यावर टेस्ट होणार आहे, ही विद्यार्थ्यांवर टेस्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार करावा, प्रेमाने विचार करावा, तर तुमचं गणिताचं जे काम आहे ते सोपं होईल आणि हा जो मेथोफोबिया आहे तो कमी होईल. आपण आता एक शेवटचा भाग बघणार आहोत, तो आता संविधान तक्ता. मला वाटतं ते हे मी स्किप करते आता. हो. हा 4 मार्काचा प्रश्न आहे. कोणताही प्रश्न 4 मार्कासाठी येऊ शकतो. इथे सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्यानंतर हा क्रिएटिव्ह क्वेश्चन आहे. बरोबर. क्रिएटिव्ह क्वेश्चन मध्ये आता मुद्दाम इथे सोपी पण आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून तुम्ही काय काय काढायचं आणि ते तसा एक प्रश्न क्रिएटिव्ह म्हणून काढलेला आहे 3 गुणांसाठीचा. कॉम्प्रिहेन्शन, आता आपण जे म्हणालो ना कॉम्प्रिहेंड करायचं, तर अशा प्रकारे तो हे करतो, सोडवतो आणि ते आपण पूर्णपणे सोडवून दिलेलं आहे. आणि परत जाता जाता इथे आपल्याला एक प्रश्न सुद्धा टाकता येईल की या अंकगणिते शेवटचे पद TN आहे असे म्हणता येईल काय. ओके. आणि वरती आपला प्रश्न आहे की NW पद काढा. आता NW पद आपण काढून दाखवलं आणि शेवट एक प्रश्न विचारलाय की हा शेवटचे पद म्हणता येईल काय. तर तो तुम्ही विचार करा. हा प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यावर सोडतीये. तसंच हा प्रश्न थोडासा सुधारित करून थोडीशी पातळी वाढवून आपण NW पद काढा याऐवजी N+1 पद काढा असं सुद्धा त्याला करू शकतो. तर ते अजून चांगलं होईल. अत्रे मॅडम तुम्ही बोला आता याच्यावर. मला असं वाटतं म्हणजे या संविधान तक्त्यावरून मला असं सांगायचंय की कोणत्याही शिक्षकांनी कोणतीही परीक्षा असेल तरी सुद्धा त्या दिलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून त्याचे चॅप्टर वाईज, क्वेश्चन वाईज आणि उद्दिष्ट वाईज म्हणजे नॉलेज, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन स्किल याप्रमाणे संविधान तक्ता तयार केलाच पाहिजे. तो केल्यावर आपल्याला असा अंदाज येतो की आपण कोणता प्रश्न उद्दिष्ट वर विचारलेला आहे, म्हणजे नॉलेज वर विचारलेला आहे, कोणता आपण स्किल वर विचारलाय आणि त्याची टोटल पण जमली पाहिजे आणि जी आपण मनाने सुद्धा ती
करू शकतो आणि त्याच्यात ती ऍडजस्टमेंट आहे. आणि ती करताना त्याच्यामध्ये इझी किती आहेत, मीडियम किती आहेत, डिफिकल्टी किती आहेत. म्हणजे मला असं वाटतं ज्या वेळेला तुम्ही संविधान तक्ता तयार कराल, आता इथे आपण ही नमुन्या दखल घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल इथे स्टॅटिस्टिक्स कसं आलं, मगाशी तर तुम्ही म्हणला स्टॅटिस्टिक्स काढून टाकलंय. हा आपण घेतलेला नमुना आहे. पण एवढंच सांगायचं की जे चॅप्टर्स तुम्हाला दिलेले असतील, परीक्षेला नेमलेले असतील, त्या सगळ्या चॅप्टर्सचा विचार करा आणि त्यानुसार किती मार्काचे किती प्रश्न काढायचे ह्याचा विचार करून संविधान तक्ता तुम्ही तयार केलाच पाहिजे. तो केल्यावर तुम्हाला प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवता येते आणि किंवा उलटीकडून करता येतं की कोणता प्रश्न तुम्हाला काठिण्य पातळीचा विचारायचा आहे, कोणता प्रश्न तुम्ही कृतीयुक्त विचारू शकता, त्याच्यावरचं डिस्कशन हे तुम्ही आधी मनात करा आणि मग त्यानुसार हा संविधान तक्ता तयार करा. संविधान तक्ता नेहमी आपण म्हणजे बीएडला वगैरे शिकलो म्हणून लक्षातच ठेवायचंय की कोणत्याही परीक्षेला बऱ्याच वेळेला असं आढळतं. मी पोपट मॅडमनी पण सांगितलं की ज्या अनेक वर्ष आम्ही सर्व्हिस केल्यावर असं लक्षात येतं की टीचर्सला जे आपण आपल्या हाताखाली आहेत त्यांना किती वेळा सांगितलं तर ते विचार पण करत नाहीत. तर तसं करू नका कृपया. अगदी चाचणीची परीक्षा असेल ना तरी सुद्धा तुम्ही संविधान तक्ता तयार करा आणि तो तक्ता तयार केल्यावर आपल्याला आपल्या वर्गानुसार, आपल्या शाळेनुसार, आपल्या इयत्तेनुसार आपल्याला सवय लागते की कोणता प्रश्न किती मार्काला विचारायचा आणि त्याच्यातून चॅप्टरचं वेटेज वगैरे कळतं. आता आपल्याला असंही त्याच्यावर विचार, एक प्रश्न आता आलेला होता की वेटेजचं काय, प्रश्न कमी झालेत. तर हे वेटेज वगैरे त्याचा आत्ता विचार करू नका. तुम्ही फक्त अभ्यास करा आणि शिक्षकांनी सुद्धा फक्त विद्यार्थ्यांना शिकवा. काय करायचंय, कशा पद्धतीने शिकवता येईल त्याचा विचार करा आणि संविधान तक्त्याशिवाय पेपर काढू नका. म्हणजे जो प्रश्न तुम्ही तयार कराल, आता आपण इतकं मोठं डिस्कशन पाहिलेलं आहे की किती प्रकारचे प्रश्न आहेत, कशा 4 मार्काचा प्रश्न कसा काढावा, 3 मार्काचा प्रश्न कसा काढावा, तो 1 मार्काचा असेल का 2 मार्काचा असेल का, किती स्टेप्स पाहिजेत, हे सगळं डिस्कशन आपल्याला या आधीच विचार करून संविधान तक्त्याच्या नुसार जर विचार केलेला असेल तर आपल्याला ते प्रश्न त्या चॅप्टरवर चांगले काढता येतील. आणि तसा सराव करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला सगळे चॅप्टर शिकून झाल्यावर म्हणजे तुमची स्वतःची प्रश्नपेढी तयार असेल. शिक्षकांनी लक्षात ठेवायचंय की आपल्याजवळ पूर्णपणे अशी एक प्रश्नपेढी तयार करावी ज्याच्यामध्ये आता 2 मार्क्स क्वेश्चन आणि 3 मार्क्स क्वेश्चन आहेत कृतीयुक्त. ते सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये आपण 4-4, 5-5 बॉक्सेस दाखवलेले आहेत. पण तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे. शिक्षकांनी असा विचार केला पाहिजे की मी हा प्रश्न मला 3 मार्काच्या कृतीसाठी घालायचा आहे, मग मी कोणत्या स्टेप्स त्यांना करून देईन आणि कोणत्या स्टेप्ससाठी त्यांना बॉक्सेस देईन. हे रिकाम्या बॉक्सेस देण्याचं कौशल्यच शिक्षकाचं खूप महत्वाचं आहे आणि तशा प्रकारचे प्रश्न शिक्षकांनी तयार करावेत आणि संविधान तक्ता तयार करून तशा प्रकारचे त्या चॅप्टरवर आधारित प्रश्नांची जर लिस्ट तुम्ही तयार केली, प्रश्न पेढी तयार केली तर निश्चितपणे ती सगळ्यांना उपयोगी पडेल आणि तुम्हाला ती कायम उपयोगी पडेल. मला वाटतं अत्यंत महत्वाचं डिस्कशन आपण केलंय. अत्रे मॅडम, शेवटचा सगळ्यांच्या मनातला प्रश्न कदाचित कोणी विचारेल सुद्धा आणि मी पण विचारते की आता हे आपण 6 चॅप्टरचं वेटेज दिलेलं आहे, पण आता आपला पोर्शन कमी झालेला आहे आणि 4च चॅप्टर आहे, तर त्याचं वेटेज आपल्याकडे आलेलं नाहीये किंवा कुणी म्हणजे आपली ज्या शैक्षणिक ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण आता जसं डिलिशन कसं आलं तसं आपल्याला आलेलं नाहीये. तर शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी काय करावं? जे आता 2 चॅप्टर्स ह्याच्यातले ओमिट झालेले म्हणजे 4 चॅप्टर्स आपल्या हातात आहेत. आपण 60 मार्काचा पेपर सेट करतो आणि त्यापैकी 40 मार्काचे प्रश्न विद्यार्थ्यांनी लिहायचे. आता ज्या वेळेला आपण प्रश्न सेट करतो त्यावेळेला पूर्वी जे आपण वेटेज दिलेलं आहे ते कसं दिलेलं होतं तर त्यातल्या उपघटकांवर आधारित दिलेलं होतं. त्याच्यामध्ये किती उपघटक आहेत प्रत्येक चॅप्टर मध्ये त्याच्यानुसार केलंय. मग आता उदाहरणार्थ लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि प्रोबॅबिलिटी हे 4च चॅप्टर्स राहिलेत. तर 15 मार्काचं वेटेज द्यायचं का? दिलं तरी काही हरकत नाहीये, पण प्रोबॅबिलिटी मध्ये जे घटक आहेत, उपघटक आहेत, ते उपघटक त्या मानाने कमी आहेत. क्वाड्रॅटिक मधले उपघटक हे जास्त आहेत. तर त्या उपघटकांवर ते डिव्हाइड करावं
आणि त्याला हार्ड अँड फास्ट असा रूल नाही, ते त्यांनी स्वतःच करावं आणि मग ज्या सूचना ऑर्गनायझेशन देतील त्याप्रमाणे पेपर सेटिंग वेगळं होईल, त्याचा आपल्याला आता विचार करायचं कारण नाही. येस येस, म्हणजे आता आपण त्यासाठी वेटिंग करू नये काहीही आणि नाही, आपण शिकवत राहावं. आपल्या विद्यार्थी समूह लक्षात Correct. घेऊन शिकवा. आपल्याला आपल्या शाळेमधली किती विद्यार्थ्यांना गणितासाठी कसे तयार करायचे, तर एक साधारण आहे की बाबा मला एका चॅप्टर साठी 15 आहेत, तर 15च्या आसपास तुम्ही तुमचा बरोबर. जे विषय समिती असते हो, त्यांची मीटिंग घेऊन मुख्याध्यापकांबरोबर बसून तुम्ही ठरवून घ्या की आपल्याला 4 चॅप्टरच्या तयारीसाठी चला असा बरोबर. वेटेज देऊया. आणि +-1-2 आहे ना, आपण म्हणतो की हार्ड अँड फास्ट नाहीये. 15 मार्काचे प्रश्न लिनियर इक्वेशन वर पाहिजेत असं नाही, ते 16-17 झाले तरी चालणार. प्रोबॅबिलिटीवर ते त्या ब्लूप्रिंट मध्ये बसवणं हेच तुमचं कौशल्य आहे. करेक्ट. सो यू विल लर्न. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सर्व शिक्षकांनी नीट लक्षात ठेवा की त्याच्यावर फक्त एखादा चॅप्टर पूर्ण ओमिट केलाय असं करू नका आणि एखादं उद्दिष्ट हे केलंय तेही करू नका. ज्ञानावर आधारित प्रश्न, उपयोजनावर आधारित, अंडरस्टँडिंगवर आधारित, स्किलवर आधारित, या सर्व प्रकारचे प्रश्न त्याच्यात असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. म्हणजे मॅडम ओमिशन काही असं होता कामा नये. अत्रे मॅडम, मूल्यमापनाचाच विषय चाललाय तर अजून एक प्रश्न बरेचदा इथं विचारला गेलाय की यावर्षी मुलं शाळेत येण्याची शक्यता वगैरे आपण काही सांगू शकत नाहीये, तर आपण प्रॅक्टिकल ऐवजी MCQ घ्यायचे का? तर मला वाटतं याचं उत्तर असं आहे की ऑर्गनायझेशनने अजून आपल्याला काहीही सूचना दिलेल्या नाहीयेत. आपण विद्यार्थ्यांची परीट सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकलची पण तयारी करून घेऊया, MCQ ची सुद्धा तयारी करून घेऊया. जेव्हा जे डिसिजन होतील, काहीही डिसिजन होवो, आपले विद्यार्थी त्याला सामोरे जायला प्रिपेअर झाले पाहिजेत. आणि मला एक असं सांगायचंय की प्रॅक्टिकलचा उपयोग आपल्याला, प्रॅक्टिकल समजा झालं नाही, काही काळाने असं काही घडलं की नाही त्यांना घेता आले, MCQ घेतले, MCQचा उपयोग सुद्धा त्यांना लेखी परीक्षेत होणार आहे, प्रॅक्टिकलचा उपयोग सुद्धा कृतीयुक्त प्रश्नांमध्ये होणार आहे. आणि म्हणूनच प्रात्यक्षिकाच्या पुस्तिकेमध्ये त्यांनी नमुना उदाहरणं जी दिलेली आहेत ती या प्रकारचीच घातलेली आहेत. तर सगळ्या प्रकारची अभ्यास करणं हा फार महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करा. परीक्षा कशी होईल, काय होईल ह्याचा आपल्याला आता विचार करायचा नाहीये, पण त्याच्यासाठी प्रश्नाचा विचार कसा करायचा, प्रश्न कसा सोडवायचा, आणि मला हा प्रश्न येतोय, मला हा येणारच आणि ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणारच, अशा प्रकारचा आत्मविश्वास शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खचून न जाता मी परीक्षेला व्यवस्थित सामोरं जाणार आहे आणि मला सर्व प्रकारचे सर्व प्रश्न सोडवता येत आहेत, अशा प्रकारची धारणा त्यांच्यामध्ये असली पाहिजे. अत्रे मॅडम, एक्सपिरियन्सच्या टीचर म्हणून एक आपण असंही करू शकतो की माझ्या समोरचा जो विद्यार्थी समूह आहे, बरोबर, त्यासाठी मला त्यांना मी बघितलं की अरे यांना प्रोबॅबिलिटी मस्त येते, मग मी त्यावर भर दिला ना. बरोबर, खूप भर दिला आणि मला त्यांना कॉन्फिडेंटली केलं की बाबा तू प्रोबॅबिलिटी वरती 10 ते 15, 20, 16 मार्क जरी आले, 10 मार्क कमीत कमी आले, तर ते तर तू हातचे करून घे. बरोबर, सगळीकडे आपण नाही पोहोचू शकत, बिकॉज टू गेट 100% रिझल्ट इन 100 days, ते आता तुम्ही त्याचा मेळ कसा बसवायचा. तर आम्ही बरेचदा आमच्या शाळेमध्ये असे केलेले आहेत की बरेच विद्यार्थी चांगले असतात, त्यामुळे आपली त्याला एवढी मेहनत लागत नाही. आपली जी मेहनत जाते ती जे काही शेवटचे 5%, 10%, 20% विद्यार्थी आहेत की जे काही केल्या त्यांना कॉन्फिडन्स येत नाही, मग त्यांना आम्ही असं सांगतो की बाबा तुला प्रोबॅबिलिटी जमतं, तेवढा अभ्यास कर, एरिथमेटिक जमतं, मग हे 2 चॅप्टर कर, तेवढं तरी घे, तू पास होशील. बिकॉज हिअर नापास होणं अवघड आहे, असं करून द्या मुलांना. पोपट मॅडम, तुम्ही जेव्हा शाळेत होतात तेव्हा तुमच्या शाळेचा रिझल्ट सलग काही वर्ष 100% लागत होता? सलग नाही, कंटिन्युअसली 20 years कंटिन्युअसली. आणि आमची पहिली अशी असायची की मेरिट मध्ये आमचा विद्यार्थी येणं हे भाग्याचंच असतं, पण तरी सुद्धा आमची पहिली मेहनत असायची की एकही विद्यार्थी गळता कामा नये. आणि काही विद्यार्थी नापास होत असेल
तर आम्ही त्यांना पुढच्या वर्षी आमच्या शाळेतच बसवायचो की बाबा रे तुला परत फेर परीक्षा द्यायची आहे, तू इकडे तिकडे जाऊ नको, शाळेतच बस. ते आमच्या संस्थेने परवानगी दिली होती. ओके. आणि त्या विद्यार्थ्यांची काळजी सुद्धा आपणच घ्यायची असते. नापास झाला म्हणून त्याला वाळीत टाकायचं नसतं. बरोबर आहे. एक 6 महिने त्याच्यावर मेहनत केली तर ही कॅन पास विथ द फ्लाइंग कलर्स. येस. तुम्ही आज महाराष्ट्रातले आज खूप भरपूर शिक्षक गणिताचे इथं आहेत आणि शाळेचा रिझल्ट 100% लावण्याची जबाबदारी मला वाटते प्रत्येक शाळेत ही गणित शिक्षकावरच असते. त्यामुळे आज तुम्ही या सगळ्या शिक्षकांना तुमच्या शाळेचं तुमच्या रिझल्टचं गुपित सांगितलं. खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट आपण आता हा सुद्धा एक क्रिएटिव्ह क्वेश्चन आहे. तो स्लाइड ह्याच्यामध्ये मागे पुढे झाला. असाही क्रिएटिव्ह विचार करता येईल. थिंक दिस वे ऑल्सो. अख्खा प्रॉब्लेम सोडवून दिलाय सुवर्ण मॅम, परीत सर. येस. ओके. बरोबर. आणि अख्खा सोडवून दिल्यावर आपण जे प्रश्न विचारतोय त्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये सोडवून दिल्यावर प्रश्न विचारले. करेक्ट. आणि त्यातला पहिला दुसरा विद्यार्थ्यांना समजणार आहे. तिसऱ्यामध्ये त्याला थोडा विचार करून उत्तर लिहायचं आहे. आणि उत्तर सुद्धा आपण शेजारी दिलेलं आहे की सी द सॉल्व्ड एक्झाम्पल and write the answers of the given question. Yes. So this is our last slide. शंका समाधान आपलं झालेलंच आहे तरी सुद्धा आता इथे बघा S20 पण आला. येस. ओके. आणि आता ही आपलं शेवटच आहे. शंका समाधानासाठी आपण मध्ये बरेच प्रश्न घेतलेले आहेत. तिजोरे सरांनी मला मध्ये मध्ये प्रश्न पाठवले होते, त्यानुसार सगळे प्रश्न घेतले. तरी पण तिजोरे सर अजून काही प्रश्न राहिले असले तर विचारू शकता. नाही मॅडम, युट्यूबवर जेवढे प्रश्न आले होते त्या सगळ्यांची उत्तरं आपण दिलेली आहेत. आणि शेवट करायचा का? हो हो. ओके ओके. मला वाटते की आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मुख्याध्यापक संघानं जे काही ह्या प्रशिक्षणाचं नियोजन केलंय आणि शिक्षकांच्या काय काय अपेक्षा असू शकतील एवढा विचार करून आम्ही सगळे गणित अभ्यास समिती सदस्य आहोत. यांनी आमच्या परीनं बऱ्यापैकी सगळ्या शंका काय असू शकतील याचा विचार करून एक प्रेझेंटेशन केलं. मी पण YouTube वरचे, फेसबुक वरचे सगळं वाचलं तर बऱ्यापैकी शिक्षकांचं समाधान झालेलं आहे. परिपूर्ण झालं असेल असं मी नाही म्हणत, तरी पण आमच्या परीनं आम्हाला जे जे देणं शक्य होतं ते दिलेलं आहे. पोपट मॅडम आणि आत्रे मॅडमनी त्यांचा अनुभव, इतके वर्ष बोर्डात अभ्यास समितीत काम केल्याचा अनुभव, याच्यावरनं आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन सगळ्यांना केलं. आणि क्रिएटिव्ह प्रश्न कसे तयार करायचे, काठिण्य पातळी वाढवायची म्हणजे नक्की काय करायचं. काही वेळेला फक्त कॅल्क्युलेशन अवघड करून ठेवली की काठिण्य पातळी वाढली असा सर्वसाधारण समज होतो. म्हणजे भाग न 36 न गुणा म्हणलं की काठिण्य पातळी वाढली, तर असं नसून काठिण्य पातळी वाढवायची म्हणजे नक्की काय करायचं. तिसऱ्या प्रश्नात, चौथ्या आणि पाचव्या प्रश्नात नक्की कशा प्रकारचे प्रश्न तयार केले गेले पाहिजेत याचं मला वाटतं खूप चांगलं मार्गदर्शन झालं. प्रश्नपत्रिकेचा जो आपला आराखडा आहे तो बदललेला नाहीये. जे काही वगळलेला पाठ्यक्रम आहे तो सोडून आपल्याला विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत हे आम्ही आपल्या पुढे सगळ्यांपुढे मांडलं. म्हणजे त्याचं वर्ष वाया जाणार नाही, शून्य वर्ष होणार नाही. ते रॉय मॅडम म्हणाल्या होत्या शून्य वर्ष नको व्हायला, शून्य वर्ष नको. आणि मला असं वाटतं की हे आपल्या पुढे आव्हान आहे की विद्यार्थी शाळेत नसताना सुद्धा आपण विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेऊन सगळे विद्यार्थी 100% महाराष्ट्राचा रिझल्ट लागावा. आणि शिक्षक सगळे प्रयत्न करतायतच, नो डाऊट करतायत. या प्रशिक्षणातून मे बी एक त्यांना दिशा मिळाली असेल किंवा काही वेगळा प्रयोग करण्याची कल्पना त्यांच्या पुढे आपण मांडू शकलो असू. तर मला असं वाटतं आपल्या परीने आपण खूप प्रयत्न चांगला. एक महत्वाचा भाग जाता जाता 2 वाक्य सांगते. येस. की हे आता जे नॉलेज एक्सप्लोजन आहे, विद्यार्थी आपले बरेच सोर्स टेक्नॉलॉजी मध्ये वेगवेगळे प्रेझेंटेशन्स बघतात, वेगवेगळं अभ्यास करतात, कुठे कुठे त्यांना अभ्यास करावा लागतो.
तर आपल्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन असं करा की ज्यामुळे त्याला एवढ्या सगळ्या महासागरात माहितीच्या त्याचा अभ्यास नाही होत व्यवस्थित आणि आता आली परीक्षा जवळ असं समजून त्याला काय अभ्यास करायचा, नुसतं तुमचं एक टार्गेटेड फोकस पाहिजे की हे माझं फोकस आहे परीक्षेसाठीचं. तर त्यामध्ये हे बाकीचं सगळे व्याप थोडेसे कमी करून गणितासाठी आपण जे काही सांगितलंय तेवढ्या भागात कमी मेहनत करून जास्त मिळेल तुम्हाला. जर का तुम्ही असं केलं तर तुमचा फायदा होणार आहे. आणि शेवटचं वाक्य असं की अत्रे मॅडमनी सांगितलेलं आहे की मार्च आणि नोव्हेंबरचे दोन्ही पेपर हे तुम्ही मिळवाच. आजच परीक्षा झाली आहे जॉमेट्रीची आणि काल अल्जिब्राची झालेली आहे आणि तो पेपर तुम्ही निश्चित बघा, शिक्षकांनी पालकांनी बघा, मिळवून घ्या. कारण कमी त्याच्या विद्यार्थी कमी बसलेले असल्यामुळे पेपर तुम्हाला मिळेल, तर मिळवून घ्या आणि बघा की त्यामध्ये काय आहे. बस तेवढ्यावरच लक्ष केंद्रित करा. डोंट गो हिअर अँड देअर फॉर 4 मार्क्स आणि हे आणि ते. आणि भरपूर गायडन्स देणारे भरपूर लोक असतात, पण ही वर्षानुवर्षाचं एक मंथन करून काढलेलं आपलं एक ज्याला आपण म्हणतो की गोळाबेरीज आहे की खूप ठिकाणी माझी एनर्जी वेस्ट जाते विद्यार्थी म्हणून. इकडे जा, हे बघ, ते बघ, हे प्रेझेंटेशन बघ, त्याचा अभ्यास कर. आणि आता आपल्याला जर एक्झाम ओरिएंटेड जायचंय, टेस्ट ओरिएंटेड जायचंय, सो वी शुड बी व्हेरी व्हेरी केअरफुल ऍज अ टीचर, ऍज अ पॅरेंट. तिजोरे सर. धन्यवाद मॅडम. 1.5 तासाची आपली वेळ असतानाही जवळजवळ 2 तास उलटून गेलेले आहेत. तरी देखील सर्व शिक्षक हे युट्यूबवर आपलं कार्यक्रम लाईव्ह पाहत आहेत. याचाच अर्थ की आपल्या सर्व तज्ञ मार्गदर्शकांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे हे सर्वांच्या पसंतीस उतरलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही चर्चाद्वारे सर्व प्रश्न शिक्षकांच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिलेली आहेत. त्याबद्दल मी डॉक्टर अत्रे मॅडम, पोपट मॅडम, देशपांडे मॅडम आणि परीट सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अरुण थोरात सर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. या समयी मी त्यांचेही आभार मानतो. तसेच शिक्षण विकास मंचाचे मुख्य संयोजक काळपांडे सर, त्याचप्रमाणे रॉय मॅडम यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या झूम मीटिंगसाठी होस्ट म्हणून काम पाहिले श्री उल्हास मिसाळ सर, त्याचबरोबर अजून JK पाटील सर यांनीही अत्यंत मोलाची मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमासाठी. त्यासाठी त्यांचेही आभार मानतो. आणि सर्व शिक्षकांना एक विनंती आहे की आपलं आज मॅथ्स पेपर 1 गणित भाग 1चं प्रशिक्षण झालेलं आहे, परंतु उद्या संध्याकाळी 5 वाजता मॅथ्स पेपर 2चं म्हणजे गणित भाग 2चं प्रशिक्षण असणार आहे. ज्या उत्स्फूर्तपणे आपण आज प्रतिसाद नोंदवला तसाच प्रतिसाद आपण उद्याही नोंदवा. आणि आपल्या या प्रतिसादाबद्दल शतशः आभार मानून आणि बसंती रॉय मॅडम यांची परवानगी घेऊन आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. अजित तिजोरे सर, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद.